नमस्कार मित्रांनो, मी चेतन ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या पॉडकास्ट चॅनलमध्ये द चेतन शो स्टोरीज ऑफ चेंज, को पॉवर्ड बाय नाशिक फोन केअर. मित्रांनो, आजचा जो पॉडकास्ट आपण घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी, हा एक पॉडकास्ट नसून ह्या पॉडकास्टमध्ये आपण एक अशा व्यक्तिमत्वांची गोष्ट करणार आहोत जे एक पडद्यामागचे एक अनसंग हिरो आपण ज्यांना म्हणू. आज त्यांचा विषय आपण आपल्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत. हे हिरो म्हणजे कोण? पिक्चरचे हिरो नाही, इन्फ्लुएन्सर हिरो नाही. जे मुळात जो आपल्या पॉडकास्ट चॅनलच्या जी थीम आहे स्टोरीज ऑफ चेंज, जे आपल्या कार्यातून, आपल्या वागणुकीतून, आपल्या विचारांमधून एक समाजात एक वेगळा असा बदल घडवून आणतात. आणि जे लोक संकटकालीन ज्यांचा जीव धोक्यात असतो त्या लोकांचा जीव ते स्वतः आपला जीव धोक्यात घालून त्यांना त्या संकटाच्या बाहेर आणतात. ते म्हणजे एक रेस्क्युअर. रेस्क्युअर म्हणजे कोण? बऱ्याच प्रकारचे रेस्क्युअर असतात, पण आपण आपल्या पॉडकास्टमध्ये आज ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत ते आहेत जो माणूस एखाद्या अडचणीच्या प्रसंगात अडकलेला असेल किंवा खूप धोक्याच्या ठिकाणी अडकलेला असेल, तिथे हे रेस्क्युअर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता फक्त एकच भावना असते की त्या व्यक्तीचा जीव वाचवावा आणि त्याला त्या संकटाच्या बाहेर घेऊन यावं. आज ह्या पॉडकास्टमध्ये आपण ती स्टोरी अशा व्यक्तिमत्वांकडून ऐकून घेणार आहोत ज्यांनी अशा बरेचसे रेस्क्यू ऑपरेशन उत्तमरित्या पार पाडले. खूप अवघड असतील, खूप उदाहरणार्थ आगीच्या ठिकाणी असतील, पाण्याच्या ठिकाणी असतील. स्पेशली त्यांनी जे आपले माउंटन्स असतात, जे ट्रॅकर्स असतात, स्पेशली जे डोंगराळ भागात खूप अशा विचित्र ठिकाणी अडकतात जिथून बाहेर येणं पूर्णपणे त्यांच्यानुसार अशक्य असतं, तिथे हे रेस्क्युअर पोहोचतात. तर ह्याच गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत दयानंद कोळी सर, जे की आपल्या नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्यू असोसिएशनचे प्रेसिडेंट आहेत. तर मी त्यांचं आज आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये स्वागत करतो. सर, तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. सर, आजचा जो आपण विषय घेऊन आलो आहोत, हा विषय म्हणजे पहिले तर मला सुचवला, मी त्यांचे खूप आभारी आहे. कारण खरंच आपल्याला एक गैरसमज असतो, खूप मोठा गैरसमज आहे की ज्यावेळेस एखाद्या लोकांचा किंवा जो माणूस ट्रेकिंगला जातो, जो एखाद्या धोक्याच्या ठिकाणी अडकलेला असतो, त्यांचा जीव वाचवणारे आपली मिसकन्सेप्ट झालेली आहे की तिथे पोलीस असतात किंवा फायर ब्रिगेडची टीम जाते. पण यामागे एक रेस्क्युअर टीम असते, हे मुळात शक्यतो तरी कोणाला माहीत नसतं. आता हेच आम्ही तुमच्याकडून आज जाणून घेणार आहोत. तुम्ही यासाठी आम्हाला खूप वेळ दिलेला आहे, आम्ही खूप तुमचे आभारी आहोत. तर सर, आपण आज ह्या गोष्टीची चर्चा सुरू करू. एक गप्पांमार्फत आपल्या श्रोत्यांपर्यंत आपण हा विषय पोचवू. नक्कीच. बरोबर. सो तुम्ही काय सांगाल, थोडक्यात काय सांगाल, एक डेफिनेशन काय असते, एक रेस्क्युअर म्हणजे काय नेमकं? सर्वप्रथम मी तुमचं खूप खूप धन्यवाद करतो की तुम्ही हा बचाव कार्य, हे रेस्क्युअर जे आहे, हे आजचा विषय निवडलात आणि हे कार्य लोकांपुढे मांडण्यासाठी इनिशिएटिव्ह घेतलात माझ्याकडून. आणि अखंड सह्याद्रीतील जे कोणी रेस्क्युअर्स आहेत त्यांच्याकडून तुमचं खूप खूप कौतुक. थँक्यू सर. रेस्क्युअर्स म्हटलं तर एक सामाजिक भावना डोळ्यासमोर असते आणि ती भावना ठेवूनच आपण निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो, भरभरून देत असतो, न मागता देत असतो. आपणही निसर्गासाठी काहीतरी देणं लागतो की हीच भावना डोळ्यासमोर ठेवून आम्ही या रेस्क्यूमध्ये कार्यरत आहोत. सर, आपल्या एक रेस्क्यू टीम असोसिएशन आहे, जे तुम्ही म्हटले, जी आपली नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्यू असोसिएशन, त्याचे तुम्ही प्रेसिडेंट आहात. हो. तर एक प्रेसिडेंट म्हणून हे जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन तुम्ही करतात तेव्हा एक काय दृष्टिकोन असतो की कसं ह्या गोष्टी घडल्या पाहिजे, कशा घडतात? अच्छा. मुळातच सुरुवातीलाच आपण म्हटलं की ट्रेकर्स वगैरे जातात, तर शक्यतो ट्रेकर्स लोक अशा कठीण प्रसंगामध्ये कधीच सापडत नाहीत. जे कोणी पर्यटक हां, की ज्यांना ह्या फील्डमधली माहिती नसते, की या लोकांचंच अशा ठिकाणी ते कुठेतरी जातात, काहीतरी वेगळं करायचं दाखवतात. हो. याचं मूळ कारण म्हणजे म्हटलं तर सेल्फी हा जो विषय आहे,
की बरोबर. याच्या नादामध्येच हे कुठेतरी मी एका वेगळ्या ठिकाणी जातोय आणि काहीतरी वेगळे करतोय हे दाखवण्याच्या नादातच हे लोक कठीण प्रसंगात अडकतात. आणि मग आमच्यासारखे जे आहेत की त्यांना यांच्या मदतीला जाण्याची वेळ येते. वेळ येते. सर, आणि जेव्हा पण आपण आता रेस्क्युअर विषय म्हटला, की आपण आधी सुरुवातीला आपल्या डोळ्यासमोर एकच येतं, की एक खूप भयानक परिस्थिती, की जिथे एक साधारण माणूस तरी हातबला असतो, अगदी की त्याला बरोबर. कोणाची तरी मदतीची गरज असते. बरोबर. जेव्हा तुम्ही रेस्क्युअर बनायचं ठरवलं, म्हणजे तुम्हीच नाही, जे पण रेस्क्युअर असतात, जे ह्या क्षेत्रात पाऊल टाकायचं असतं त्यांना, ते जेव्हा विचार करतात, की मला रेस्क्युअर व्हायचं आहे, मग हे कशी सुरुवात तुमच्यापासून तुम्ही सांगा, की तुम्ही ह्या फील्डमध्ये कसे आलात? अच्छा. डोंगराळ भागामध्ये म्हणजे डोंगर भटकंती ही माझी शालेय जीवनापासून चालू झाली. मी बरोबर. आहे मूळचा मुंबईचा, वरळी गवळीवाड्यातला. बरोबर. नोकरीच्या निमित्ताने मी नाशिकमध्ये आलो. सिमेन्स कंपनीमध्ये 1996ला मी जॉईन झालो होतो. 6वीत असताना 1988ला आमच्या इथे एक वर्षा सहल जायची माथेरानची. नेरळ स्टेशनपासून मग चालत निघायचं, माथेरानला जायचं आणि मग रात्रीचाच नाईट ट्रेक व्हायचा. त्यावेळेला याला ट्रेक म्हणतात हे ते माहीत माहीत नव्हतं. नव्हतं. फक्त एक डोंगरात जातात, वर्षा सहलीला आपण जातोय. मग त्यांच्याबरोबर जायचो आणि मी यायचो. असं मग वर्षा सहल जायची. मग डिसेंबर 31च्या वेळेला आपण इतर लोक जसे धांगडधिंगा घालतात तसं आपण करायचं नाही. करायचं नाही. ह्या दृष्टीने ती लोकं तिथे प्रयत्न करायचे आणि आम्ही त्याच्यात सामील व्हायचो. आणि मग अशा प्रकारे डोंगर भटकंती चालू झाली. मग नाशिकमध्ये आल्यानंतर नाशिकमधल्या संस्थेच्या माध्यमातून, एक जुनी संस्था आहे तिच्या माध्यमातून मग सगळ्यात पहिला माझा दुगारवाडी हा ट्रेक झाला, की दुगारवाडीला गेलो. त्यावेळेला मूळचा मुंबईचा असल्यामुळे थोडंसं माहिती होतं डोंगराच्या ह्याच्यामुळे. आणि मग ही फील्डमध्ये मी आलो आणि मग कुठेतरी आपण काहीतरी वेगळं आपल्याला करायला संधी मिळते, मग का नाही आपण या संधीचं सोनं करावं. म्हणून मग मी जायला लागलो याच्यासोबत आणि तिथून मग ट्रेकिंग माझं कंटिन्यू झालं 1996 पासून. बरोबर. सलग मग आत्तापर्यंत बऱ्यापैकी सह्याद्री फिरून झालेला आहे. ॲक्च्युअल रेस्क्यूमध्ये संधी मला जुलै 2003मध्ये मिळाली. ॲज अ रेस्क्युअर म्हणजे रेस्क्यू करायची संधी. हां हां. पहिला रेस्क्यू ऑपरेशन माझं जे होतं ते मनमाडचा अंकाई टंकाई जो किल्ला आहे. थम्सअप. नाही, ती हडवीची शेंडी आमचा ज्याला हां हां म्हणतात. हां हां हां. ती हडवीची शेंडी आहे. ओके. आणि अंकाई आणि टंकाई हा जोड किल्ला आहे हो, हो. मनमाडमध्ये. हां हां. तर त्या किल्ल्यावरून एक कपलनी उडी मारली होती. बापरे. तर त्यांना रेस्क्यू करायसाठी आम्हाला कॉल आला होता. चांगलं आठवते मला की माझी मिसेस प्रेग्नेंट होती त्यावेळेला. 3 महिन्याची माझं बापरे. बाळ तिच्या पोटात होतं. लोक म्हणत होते की अरे असं प्रेग्नेंट असताना जायचं नसते. हो. तर मी म्हटलं की चांगल्या कामाला जातोय तर तो देव बघेल बघेल. हो. की बरोबर. काय करायचं तर तो काळजी घेईल. गटारी अमावस्येचा जो दिवस होता त्या दिवसाला कॉल आला. आम्ही संध्याकाळी मच्छी आणायला चाललो होतो, हां. दोघंजण मिसेस मी. तर त्यावेळेला कॉल आला. मग माझ्या मित्राच्या इथे जे घेतलं होतं ते दिलं. हिला माझ्या मोठ्या भावाच्या घरी ठेवलं आणि आम्ही निघालो. माणूस जिवंत आहे असा आम्हाला फोन आला होता. मनमाडचे DYSP आहेत माळी म्हणून, आता बहुतेक रिटायर झाले असेल ते. माळी सरांचा फोन आला होता. मनमाडमधले आमचे मित्र आहेत त्यांनी आम्हाला कॉल केला. मग आम्ही लगेच निघालो. माणूस जिवंत असल्यानंतर आम्ही क्षणाचाही विलंब करत नाही. इक्विपमेंट्स पॅक केले आणि लगेच निघालो. रात्री साधारणतः 10 वाजेपर्यंत आम्ही आमच्या मनमाडच्या मित्रांच्या घरी पोहोचलो. लगेच आपण मूव्ह व्हायचं अशा दृष्टीने त्याच तयारीत होतो. त्याला सांगितलं की माळी सरांना बोलवून घ्या म्हणून, म्हणजे आपल्याला पुढची कल्पना मिळेल. माळी सर आले आणि सरांनी सांगितलं की सर माणूस गेलेला आहे म्हणून. मग म्हटलं गेलेला आहे ना, मग आता आपल्याला घाई करण्यात काय ते गरज दोन्ही नाही जे कपल होते ते. तर त्याचं काय झालं होतं की जर तुम्ही अंकाई किल्ल्यावरती गेलेला आहात का, अंकाई किल्ल्याच्या वर गेल्यानंतर एक राजवाडा आहे. तर राजवाड्याच्या मागच्या बाजूने त्यांनी उडी मारली होती एकत्र. हां, ती खाली दरी सारखं आहे. बरोबर. तर उडी मारल्यानंतर 100-150 फुटावरती एक मोठी साबर आहे. साबरीच्या आधी एक रॉक आहे. त्या रॉकवरती दोघांनी हातात हात घालून उड्या मारल्या असं पोलिसांनी सांगितलं होतं. आम्ही त्या प्रत्यक्षदर्शी नव्हतो त्यावेळेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी हातात हात घालून उडी मारली की ती मुलगी त्या रॉकवरती आपटली आणि बाउन्स होऊन डायरेक्ट खाली गेली. आणि हा मुलगा जो होता तो डायरेक्ट त्या साबरीमध्ये पडला पडला. आणि तिथेच तो डेथ झाला. ती मुलगी खाली गेल्यामुळे
पहाटे त्या गुराखी गेले होते, त्यांना ती मुलगी दिसली. ती पण डेथ झाली. हां, ती डेथ झाली होती. आणि हां, साधारणतः पूर्ण काल ग्राउंड जो बेस होता, तर तो साधारणतः 300-100 फूट होईल तिथून. म्हणजे तिचा फॉल 300 फुटाचा आणि याचा फॉल 100-150 फुटाचा. मग त्याच्या बाजूला तिच्या बाजूला याचा शूज पडलेला होता, म्हणून त्यांना संशय आला की अजून कोणतरी एक असावं. आहे. मग वरून आले, त्या स्पॉटला बघितलं तर हा खाली दिसला. त्यांनी प्रयत्न केले पण त्यांनी शक्य झालं नाही मनमाडच्या टीमने. मग आम्हाला कॉल केला आणि तो आमचा पहिला सुरुवात होती ती. म्हणजे खूपच आणि डेंजर होतं ते, म्हणजे थ्रिलफुल, चॅलेंजिंग चॅलेंजिंग. म्हणजे आम्हाला बोलवलं त्यावेळेला एकादशी ते निघाले, ते आषाढी एकादशी ते घरून निघाले होते आणि आम्हाला अमावस्येच्या दिवशी म्हणजे 5 दिवस तर झालेच. बरोबर. हां, 5व्या दिवसाला आम्हाला बोलवलं. आम्ही गेलो. बॉडी खूप खराब झालेली होती ती, तो जो होता तो विक्टीम. आणि मग आम्ही त्याला तर आम्ही वरती गेल्यानंतर डिपार्टमेंटचे जे लोक होते ते म्हणत होते, ह्या अवघड ठिकाणातून तुम्हाला जमणार आहे का, नसेल तर राहू दे म्हणून, हा इथेच खराब होऊन जाईल म्हणून. अच्छा, म्हणजे ती बॉडी अशा ठिकाणी अडकलेली होती की तिला तिथून खाली खाली पाठवणं पण कठीण होतं आणि वर घेणं, कारण साबरीमध्ये 10 फुटाची साबर होती कड्यामध्ये वाढलेली, त्याच्यामध्ये ती पडलेली होती. साबर इन द सेन्स म्हणजे निवडुंग थोडक्यात. अच्छा, असं एक कपारी, त्या कपारी नाही, खडकामध्ये निवडुंग येतात, साबर त्याला साबर म्हणतात. हा, तर त्या साबरीमध्ये तो पडलेला होता. असा जो आपला एवढी मोठी साबर होती ती. पण काय होतं की त्याच्यावर पडणारं पाणी ही गावातली जी पाणी प्यायची विहीर होती त्याच्यात जात होतं, त्याच लाईनमध्ये जात होतं. मग मी त्यांना म्हटलं, बघा म्हटलं की जो त्रास होईल ना तो म्हटलं आम्हाला होईल, पण त्याच्यामुळे ना ही पूर्ण गाव वाचणार आहे, बघा म्हटलं पाणी जाते तिथे. आणि आम्ही तिथे रेस्क्यू ऑपरेशन केलं. तर रेस्क्यूमध्ये 2 प्रकार येतात. आपण जिवंत माणसाला ज्या वेळेला काढतो तो रेस्क्यू होतो, आणि गेलेला माणूस जो असतो की त्याला आपण काढतो त्यावेळेला ती रिकव्हरी होते. रेस्क्यूचे 2 पार्ट आहेत, रिकव्हरी, हा 2 पार्ट आहेत त्याच्यामध्ये. ती रिकव्हरी होती. जिवंत माणसाला काढणं ते रेस्क्यू, डेड बॉडी असेल, मृत असेल तो रिकव्हरी. तर डेथ असेल तरी पण आम्ही सांगू शकत नाही, म्हणजे कुठलाच रेस्क्यू. घरच्यांनी खूप, घरचे तर आधी नाहीच म्हणत असतील ना तुम्हाला पण. हा, घरचे म्हणतात, मुलं ट्रॅकिंगला जातात तरी आई वडील पाठवत नाही की अशा अवघड ठिकाणी जाऊ नका. घरचे म्हणतात मोठं पाऊल उचललं. हा, पण आपण घरच्यांना आपण काय सेफ्टी घेतो, आपण कोणासोबत जातो, आपली टीम किती सक्षम आहे, एकमेकांची काळजी आपण कसं घेतो, तर हे आपण घरच्यांना पटवून सांगितलं ना तर घरचे मग त्याला नाही म्हणत नाहीत. आणि मुळातच घरचं बॅकग्राऊंड जर घरच्यांपैकी कोणी या फील्डमधलं असेल, रेस्क्यूमधलं नसेल पण माउंटनमध्ये जाणारं असेल ना, तर मग ते सोपं होते आणखीन त्यांना समजून सांगणं. माझ्या बाबतीमध्ये काय होतं की माझा मोठा भाऊ जो आहे विश्वास कोळी, तो पण सिमेन्समध्येच आहे, मी पण सिमेन्समध्येच आहे. तर ते आधी ट्रेकिंगला जायचे, ते ट्रेक करत होते, त्याच्यामुळे ट्रेकिंग काय फील्ड आहे त्यांना माहिती होतं. हां, पण रेस्क्यूमध्ये आल्यानंतर घरच्यांचं बोलणं त्याला बसलं पहिला, अरे तू आता ट्रेकला पाठवतो, आता हा रेस्क्यू करायला पण लागला. पण मग त्याला मी समजून सांगितलं, तो म्हटलं की काळजी घे म्हणून, बाकी काय नाही असं. सर, आता तर हे तुम्ही तुमचा पहिला अनुभव सांगितला, पण आता तुम्ही म्हणताय की तुम्ही सिमेन्समध्ये पण आहे, तुम्ही तिथे इंडस्ट्रीमध्ये पण काम करताय, त्यासोबतच तुम्ही ॲज अ रेस्क्युअर पण काम करतायत. मग तुमचं असं शेड्यूल कसं असतं, म्हणजे समजा आता रेस्क्यूचं काय ऑपरेशन आलं आणि तुम्ही असला, तुम्ही आता कंपनीत असाल, तुम्ही जॉबवर असाल, तर मग तुम्ही ॲज अ प्रेसिडेंट म्हणून मग कशा जबाबदाऱ्या किंवा काय 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 मॅनेजमेंट करायला लागतं? अच्छा, मुळात ज्या वेळेला रेस्क्यू कॉल येतो ना, कंपनीचा पार्ट मी थोड्या वेळाने बोलतो. बरोबर, चालेल ना? चालेल. हां, ज्या वेळेला रेस्क्यूचा कॉल येतो त्यावेळेला ना आमची एक SOP असते. त्या SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जी आहे ही प्रत्येक संस्थेची असतेच. हां, तर त्याप्रमाणे प्रोटोकॉल आम्ही फॉलो करतो. म्हणजे कॉल येतो, तर कॉल आल्यानंतर आम्ही काय करतो की तो कॉल मुळात पहिला रेकॉर्डिंग करून घेतो. कॉल रेकॉर्ड केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला आम्ही विचारतो की स्पॉट कोणता आहे, तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात, किती जण आहात, की काय झालेलं आहे. विक्टीम म्हणजे खाली जर अपघात झालेला असेल तर त्याला ती माहिती घेतो, आणि किती जण त्याची त्या ह्याच्यामध्ये आहेत, त्या अपघाताची तीव्रता काय आहे, किती जणांना मदतीची गरज आहे, हे त्याच्याकडून विचार घेतो. त्याच्यानंतर जे कोणी अपघातग्रस्त असेल त्यांच्या घरच्यांचा नंबर आम्ही विचारतो, आणि त्याच्यासोबत जे आहे त्यांच्या 2-3 जणांचे नंबर्स आम्ही घेतो. आणि त्याला सांगतो की आम्ही आता किती वेळात त्याच्यापर्यंत पोचू, आम्ही की तेवढ्या त्याला टाईम सांगतो आणि फोन तो कट करतो. आणि मग
त्याच्यानंतर कॉल व्हेरिफिकेशन करायचा असतो आणि हा कॉल आलेला आहे. आता आमचे जे काही टीम मेंबर्स आहेत की आमच्या टीममध्ये कामं आपण विभागून दिलेले आहेत, कारण रेस्क्यूमध्ये वेळ खूप महत्त्वाचा असतो हो, आणि गोल्डन हॉवरमध्येच आपल्याला त्याला मदत पोचवायची असते, बरोबर. तरच त्याचा उपयोग होतो. दिरंगाई करून अजिबात चालत नाही. मग आमचे जसे जसे कामं वाटप केले आहेत त्या लोकांना आम्ही फोन करतो आणि व्हेरिफिकेशनकडे जातो आणि कॉल व्हेरिफिकेशन करतो. व्हेरिफिकेशनमध्ये 2-3 ठिकाणी कॉल आम्ही करतो. पहिला करतो त्याच्या पेरेंट्सला की तुमचा मुलगा कुठे गेलेला आहे, अशा अशा ठिकाणी गेलेला आहे का, ते म्हटलं गेलं आहे तर ठीक आहे, ओके. दुसरा फोन असतो की ते जे त्याच्यासोबतचे आहेत त्यांच्यापैकी एकाला फोन करतो की आता तुम्ही कुठे आहात, की तुमची बरोबर. टीम इथे आहे का, मग ते सांगतात, मग खात्री होते. आणि तिसरा फोन असतो की ते लोकल गावातली जी काही आमच्या ओळखीचे लोक आहेत त्यांचे आमच्याकडे नंबर्स असतात, गावातले गाईड्स असतात, सरपंच असतात, पोलीस पाटील असतात, हो, तर यांच्यापैकी एकाला फोन करतो. मग गावातून जर ते पुढे गेलेले असतील ना, तर त्यांचे व्हेकल्स खाली पार्क असतात, हो, त्यामुळे गावात बरोबर कळते की ती गोर कुठून आलेले आहेत. मग आम्ही विचारतो या गावातून कोणी आलेले आहेत का, मग त्यांचा हुशार आलेले आहेत, मग कन्फर्म होते. आणि मग आम्ही आमच्या टीममधल्या मेंबर्सला सांगतो आणि मग प्रत्येकाची जबाबदारी असते त्याप्रमाणे ते हे करतात आणि विदिन 10 मिनिटाच्या आत आमचा जो पॉईंट ठरलेला असतो त्या पॉईंटला सगळी टीम भेटते. बापरे. हां, मग यामध्ये कामं वाटप करून दिलेले असते. त्यामध्ये काय काय असतात की इक्विपमेंटची जबाबदारी एकाकडे दिलेली असते, ट्रान्सपोर्टिंगची जबाबदारी एकाकडे दिलेली असते, मेडिकलचं जे काही लागणार असेल हो, त्याचं दिलेलं, फूडची व्यवस्था दिलेली असते एकाकडे आणि कम्युनिकेशनची जबाबदारी एकाकडे असते. जे हे सब सब डिपार्टमेंट डिपार्टमेंट आहे त्याच्या अंडर, हो. की असं नाही की काही ऑपरेशन काही कळलं आणि सगळेच एकदम नाही, केले, नाही, असं नाही, नाही. असं प्री नाही. मॅनेजमेंट येस खूप येस येस मोठा. म्हणजे हा रेस्क्यूमध्ये जे पार्ट आहेत ना की प्री रेस्क्यू, बरोबर. बिटवीन रेस्क्यू हा. आणि पोस्ट रेस्क्यू, पोस्ट रेस्क्यू. या 3 भागामध्ये याची विभागणी असते. प्री रेस्क्यूमध्ये पण 2 पार्ट असतात. कॉल आल्यानंतर आपण करायची जी काही जबाबदारी असते ती, कॉल यायच्या आधी आपण काय करून ठेवायचं असते रेस्क्यू यायच्या आधी, ती आहे. हे 2 पार्ट येतात. बिटवीन रेस्क्यूमध्ये आपण कॉल आल्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपण मूव्ह होणार. ते आपलं रेस्क्यू ऑपरेशन संपल्यानंतर परत आपल्या शहरात येईपर्यंतच आहे बिटवीन रेस्क्यू Between असते. असते, आणि हां. पोस्ट रेस्क्यू म्हणजे रेस्क्यू झाल्यानंतर आपण काय काय खबरदारी घ्यायची असते, तर अच्छा. ते सगळं याच्यामध्ये असते. आता सध्या लेटेस्ट असं काही घडलंय नाशिकमध्ये जवळपास? आता लेटेस्ट म्हणजे आम्ही मागच्याच ह्याच्यामध्ये म्हणजे ऑगस्टमध्येच हम्म. ब्रह्मगिरीचं एक आम्ही रेस्क्यू ऑपरेशन या केलं ऑगस्टमध्ये होतं. पाऊस खूप होता तेव्हा. हां, 2 झाले. जुलैमध्ये एक झालं, 3-4 जुलैच्या दिवसामध्ये, आणि ऑगस्टमध्ये एक झालं ब्रह्मगिरीवरून. काय झालं म्हणजे त्याच्यातून जे बघणार आहेत ना आपल्याला, त्यांना ना एक गायडन्स येईल की अशा अशा गोष्टी ह्या नाही करायला पाहिजे. म्हणजे अच्छा. काय एक्सपिरियन्स काय होता तो ब्रह्मगिरीचा? हां, ब्रह्मगिरीचा जो होता की एक दर्शनासाठी आलेले होते. हो. पहिला जो जुलै महिन्यातला होता, तर तो ब्रह्मगिरीवरती आपण गेल्यानंतर गंगेचं उगम डावीकडे आहे, उजवीकडे आपले भगवंताने जटा हो, आपटलेलं मंदिर जटापटी. आहे हो, आणि त्याच्या पुढे दुर्गभंडार आहे. हो, दुर्ग. जी खास ती डाई काष्माची खास, हो, रचना हो. जी आहे हो. ते दुर्गभंडार आहे. तर त्या दुर्गभंडारच्या इथून वरच्या बाजूनी तो मुलगा जात होता, तर त्याचं नाव अजूनही कळलं नाही पोलीस स्टेशनच्या ह्याच्यातून. म्हणजे एक्सपायर झाला का तो? हां, तो गेले तिथे. अच्छा. म्हणजे आम्ही त्याला आणून दिलं, पोलीस त्यांच्या स्वाधीन केलं आम्ही. आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी पण त्यावेळेला होते, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे पण होते. अगदी म्हणजे आमचं नशीब त्यावेळेला की तो आणखीन पुढे गेला असता तर मागच्या याच्यामध्येच पडून गेला असता डायरेक्ट. सापडलाय नसता. हां, सापडला असता पण आम्हाला वेळ लागला असता. अच्छा. तर तो अगदी कड्याच्या जवळ जाऊन थांबलेला होता थांबला. तसा. मग आम्ही रात्री गेलो, वरती अँकरिंग केली, रोपची सेटअप केला आणि मग त्याच्यापर्यंत जाऊन मग त्याला आम्ही वरती आणलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं आणि तिथून मग खाली आलो आणि त्याला हॉस्पिटलायझेशन झालं. पण डेथ झाला. हां, नंतर आम्ही फोन करून विचारलं की काय झालं बाबा याचं, तर मग त्याने सांगितलं की सर गेला म्हणून तो तसं. मग विचारलं कुठला होता, तर ते म्हणतात की सर नाही, अजून काही कल्पना नाही, मिळालं नाही काय. सर, एक साधारण जेव्हा आपण म्हणजे ट्रॅकर्स असतात किंवा हे भटकंतीला जाणारे असतात, अशा कोणत्या गोष्टी येतात की ज्याच्याने डायरेक्ट म्हणजे मृत्यूपर्यंत माणसाला जायला लागतं असं? कारण ऑलमोस्ट आपण ट्रॅकिंगला आपल्याकडे एक म्हणजे एक प्रायमरी बॅग असते की ज्यात पाणी बॉटल असते, थोडंफार स्नॅक्स, कुरकुरे वगैरे काहीतरी बरोबर. घेऊन जातात पोरं किंवा फळं घेऊन जातात त्या पण मग अशी काय सिच्युएशन येते की म्हणजे अशा काय काय कंडिशन आहेत की जिथे ह्या केसेस घडू शकतात, जिथे आपल्याला असं मृत्यूला सामोरं जायला लागतं? अच्छा.
सगळ्यात महत्त्वाचं कारण जर सांगायचं झालं तर सेल्फीच्या नादामध्ये आहेत ना खूप लोकांनी आत्तापर्यंत आपले प्राण गमावले. सोशल मीडिया थोडक्यात. हां, थोडक्यात अगदी बरोबर. म्हणजे मी काहीतरी वेगळं करतोय बाबा, की मला काहीतरी वेगळं दाखवायचं आहे. ह्या नादामध्ये आपण कुठे जातोय हे काही कळत म्हणजे नाही. 10 केसेस असतील तर 5-6 सेल्फी किंवा हे मी ब्लॉग हां. त्याच्यामुळे. अगदी 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 त्याच्यामुळे त्याबद्दल होत काही दुमत असतील. नाही. हो. अरे बापरे. हां, म्हणजे नॅचरल डिझास्टर आलं आणि माणसं त्याच्यामध्ये अडकली हे क्वचितच होते. माणूस स्वतःच्या चुकीनेच त्या स्वतःच्या चुकीने संकटात अडकतो. संकट ओढावून घेतो आपल्याला. ओढावून घेतो आपण हां. ट्रॅकिंगच्या ह्याच्याने. आमचं सांगणं असेल की तुम्ही जिथे जाताय ना, की गावातला जे काही लोक असतात ना, गाईड आपल्या बरोबर घेऊन जा. माहिती आहे. आणि त्यांचे जे काही रोजगार असेल बघा, ते तुमच्यासोबत येणार म्हणजे ते त्यांचा दिवसाचा रोजंदारी सोडून तुमच्यासोबत येणार. हो हो मग तुम्ही त्यांचं जे काही रोजगार असेल ना त्या दिवसात तो त्यांना द्या. द्या. तिथे तुम्ही बार्गेनिंग करू नका. करू नका. हा तेवढंच तुम्हाला गायडन्सही येतो. हां, म्हणजे काय होते की तुम्हाला इत्थंभूत माहिती मिळते. हो. तिथला वाटा किती आहे, काय त्याचं खासियत आहे, वैशिष्ट्य काय आहे त्या किल्ल्याची, त्या त्या गडाची, तुम्ही जाताय त्या ठिकाणाची. काही इमर्जन्सी आलं तर त्याच्यातून बाहेर काढायची पूर्ण ताकद त्यांच्यामध्ये असते. त्यांच्यामध्ये असतं. कारण त्यांच्या मदतीला त्यांची लोक पटकन तिथल्या तिथे येत असतात आणि त्यांना माहिती असतात की सपोज ही वाट ढासळून गेली. आपण नॅचरलच्या बाबतीतच बोलू. नॅचरल याच्यामध्ये लँडस्लाईड जर झाले तर पर्यायी रस्ता कुठून आहे हे त्यांना माहिती असतं. मग ते त्या वाटेने, कारण तुमची जबाबदारी त्यांनी घेतलेली असते आणि ते जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे पाळतात की स्वतःला संकटात ठेवून तुम्हाला सेफ ठेवणार ते, की आम्ही आता इतके वर्ष बघतोय म्हणून की गावातला माणूस सोबत घेऊनच जावं. तुम्हाला अशी भीती वाटली असेल ना पण कधीतरी? भीती पहिला ज्या वेळेला केलं ना तर त्यावेळेला वाटलं, भीती म्हणजे हँडलिंगची भीती कधीच नाही वाटली. नाही, अशी एखादी सिच्युएशन येत असेल ना की तिथे थोडंसं तरी तुम्हाला असं वाटत आलं की अरे बापरे हे खूप जरा अवघड दिसतंय? हां, म्हणजे तशी वाटण्यापेक्षा की त्या कॅज्युअल्टीला आम्ही हँडल करतो ना त्यावेळेला मेडिकलच्या दृष्टीने थोडीफार शंका आली होती मनामध्ये. पण आमची टीम एवढी स्ट्रॉंग आहे ना की त्याच्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटची हे आहे. मेडिकलमध्ये आमच्यासोबत डॉक्टर असतात. त्याच्यानंतर कुठलाही आमचा मुलगा त्या ह्याच्यामध्ये जर थोडासा डायव्हर्ट होत असेल माइंडली तर आम्हाला लगेच कळते. मग म्हणतात ना की मानसोपचार तज्ज्ञांसारखे जे असतात की ज्यांना माहिती आहे त्यातले सायकोलॉजी. हां, सायकोलॉजी, एन्झायटी आली म्हणजे तो घाबरला. हां, तर आम्हाला लगेच कळते. आणि तर सायकोलॉजीमधली पण जाणकार तज्ज्ञ आमच्यासोबत आहेत. माझी स्वतःची मुलगी आहे की ती सायकोलॉजीमध्ये आता MA करते आहे. तर मग आम्ही तिला त्याच्या हँडओव्हर करतो की तू आता हे बघायचं. हां, ते बॅलन्स होतं, काम बॅलन्स होतं. हां, मेडिकली कोणाला वाटलं तर मेडिकलचं तज्ज्ञ डॉक्टर भूषण दांडे आमच्यासोबत असतात की ते मग सांगतात की ज्यावेळेला मला थोडंफार वाटलं होतं ना सुरुवातीला त्यावेळेला भूषणनी मला, म्हणजे एकाच वयाच्या होता आम्ही, भूषणने मला सांगितलं की याच्या आपण काय काय प्रिकॉशन घेतलेले आहेत ह्याला. त्यानंतर मग ती भीती गेली. आता ते 3 इडियटमध्ये जसं दाखवलंय ते ऑल इज वेल ऑल इज वेल, तुम्ही पण अशा काही कुठेतरी असे अडकलात? तुमचं पण असं काही कान मंत्र आहे का, काही असं हे असेल एक वाक्य, ब्रीद वाक्य असेल जे तुम्हाला असं मोटिवेट ठेवत असेल? हां, आम्ही सांगतो की काय काळजी करू नको, मी आहे. प्रत्येक जण म्हणत असतो काय काळजी करू नको, मी आहे, घाबरू नकोस, मी आहे. स्वतःला तेवढंच मेंटली. हां, म्हणजे प्रत्येक जण. आणि आमचा एक प्रोटोकॉल आहे की कधीही आम्ही भेटू किंवा कधीही कॉल करू आम्ही गुड मॉर्निंग करू. आता 3 वाजता जरी आमचे फोन झाले तरी आम्ही गुड मॉर्निंग, अलर्ट राहिला. हां, कारण आमचं फील्डच ते आहे ना की रेस्क्युअर्स आहोत. प्रत्येक माणूस आमच्याकडे, प्रत्येक रेस्क्युअर माझ्याच टीममधले नाही, सह्याद्रीतले, अख्ख्या भारतातले म्हणा, जगातले म्हणा, रेस्क्युअर्स ज्यावेळेला समोर येतो त्या मदतीला त्यावेळेला त्या घरच्यांची, जे पर्सन असतो, विक्टीम असतो, त्याची भावना काय असते, आता हे लोक आले म्हणजे आमचा माणूस जसा असेल तसा आम्हाला देणार. मग त्याच ऊर्जेसाठी की रात्री जरी कॉल आला तरी त्याच जोशनी, त्याच ताकदीने आम्ही पुढे निघावं म्हणून प्रोटोकॉलमध्ये आम्ही गुड मॉर्निंग ठेवलेलं आहे. सो आता तुम्ही हे एक्सपिरियन्स सांगितलं, याच्यातून एवढं तर कळतंय की यात फिजिकल स्ट्रेंथ प्लस मेंटल स्ट्रेंथ ह्या दोन्ही गोष्टी भरभरून असल्या पाहिजे तरच तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन करू शकता. बरोबर, अगदी. मग जेव्हा तुम्ही ॲज अ रेस्क्युअर कोणी आपण त्याला अपॉइंट करतो किंवा त्याची इच्छा असते की मला रेस्क्युअर व्हायचं असतं, मग त्याला काही टर्म्स कंडिशन्स किंवा काय
एक क्रायटेरिया असतो की ज्यात तो जर असेल तरच आपण त्याला रेस्क्युअर म्हणू अच्छा. शकतो? रेस्क्यू हा पार्ट आहे ना, की 12 वर्षापासून पार 75-80 वर्षापर्यंत जे मेंटली फिट आहेत, हो. फिजिकली थोडं वीक असले ना तरी चालतं, कारण रेस्क्यूचे पार्ट आहेत. हां, मग त्याला कोणत्या हां, तरी एका ह्याच्यात तर आपण त्या टाकू पार्टमध्ये शकतो. आपण त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या वयानुसार, त्याची आवड काय आहे, त्याची ताकद काय आहे. जर 12 ते 18 मध्ये असेल तर 18च्या पुढेच आपण रेस्क्यूमध्ये फ्रंटमध्ये त्याला परवानगी आहे. पाठव. मग 12 ते 18 मधला जो असेल ना, त्याला आपण कम्युनिकेशनचा जो पार्ट आहे, कारण कम्युनिकेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा गेअर जो आहे की हॅम रेडिओचं लायसन 12 वर्षापासून पुढे तुम्हाला भेटतं. भारत सरकारकडून मिळते. तर म्हणून मग ही क्रायटेरिया रेस्क्यूमध्ये पण आम्ही आमच्या रेस्क्यू टीमच्यासाठी लावून ठेवलेलं आहे आहे. की 12 ते 18च्या आत जे असेल ना ते कम्युनिकेशनमध्ये काम करतील. 18 ते 25 ह्या वयोगटातले जे आमचे मुलं असतील तर त्यांना फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून जे असतात की त्याच्यामध्ये आम्ही कन्सिडर करतो. 25 ते 35 ही बॅकअप टीम जी असते ना त्याच्यामधली असते. 35 ते 45 हे सपोर्ट टीम आणि 45च्या पुढचे जे आहेत ते कम्युनिकेशनमध्ये, म्हणजे 12 ते 18 मधले कम्युनिकेशनला आणि 45च्या पुढचे कम्युनिकेशन आहेत का तुमच्यामध्ये? आहे 12 ते आहे 18? आहे आहे मग ते कसं काय शाळा कॉलेजमध्ये शाळाच्या ह्याच्यामध्ये मग शाळेच्या याच्या व्यतिरिक्त जो वेळ असतो हां. त्या वेळामध्ये हे होते. पाठवतात आई वडील? नाही, त्यांना यायची गरज नाही लागत. कम्युनिकेशनवाले असते फक्त घरी बसून, ओके, हां, त्यांनी हां, घरी कम्युनिकेट बसून. फक्त करायचं. फक्त मेसेज येस पोहोचवायचे. येस, म्हणजे इंटरनल कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशनमध्ये 2 पार्ट येतात. एक इंटरनल कम्युनिकेशन हे आपल्या टीममधलं कम्युनिकेशन असते बरोबर. आणि ही जी मुलं आहेत ना ह्यांना आपल्या टीममधल्या कम्युनिकेशनमध्ये आम्ही ठेवतो. हां. कारण एक्सटर्नल कम्युनिकेशन हे खूप जबाबदारी आणि काळजीपूर्वक करावं हो. लागते. मग त्याच्यामध्ये आमचे जे सिनियर जे आहेत ते 25च्या पुढचे आहेत हो. की त्यांना आम्ही एक्सटर्नल कम्युनिकेशनसाठी ठेवतो किंवा मीडिया हँडलिंग आपण जे म्हणतो हो. की मीडियाला जी काही माहिती द्यायची असते ती प्रॉपरच दिली गेली पाहिजे ना. बरोबर. तर मग ती माहिती द्यायच्यासाठी जे काही सिनियर्स असतात की थोडक्यात व्हाईस प्रेसिडेंट आहेत, सेक्रेटरी आहेत, तर ह्यांना आम्ही ती जबाबदारी देतो. सर आणि तर म्हणजे मला आत्ता प्रश्न आला हा की आता समजा आपण आपल्या घरात मेडिकल इमर्जन्सी जरी आली, आपण तेव्हा खूप चलबिचल होऊन जातो. आपल्याला बरोबर. काय करायचं काय हे समजत नाही. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही असं रेस्क्यू ऑपरेशनला जातात, हं. मग तिथे तुम्हाला कळलंय की आता इथली सिच्युएशन खूप अवघड झालेली, ही खूप ट्रबल मेक होणार आहे. बरं. ह्याच्यात तुम्ही असं ते असं आपण म्हणतो ना, एक काम म्हणतो आपण, शांत मन शांत ठेवतो. मग याच्यात तुम्ही कसं करतात? स्वतःवर कंट्रोल कसा ठेवतात? अच्छा, ओके. खूप छान प्रश्न आहे तुमचा. रेस्क्यूचा एक ब्रीदवाक्य आहे आमचा की सेफ्टी फर्स्ट, सेफ्टी फर्स्ट. की पहिला स्वतःला सेफ ठेवायचं आपण आणि मग आपण इतरांना ठेवायचं. सिच्युएशन कशी असते की ती पॅनिक सिच्युएशन असते हो, बरोबर. की ती टीम असते, टीममधली लोकं घाबरलेले असतात की आता आपल्याला कायदेशीर बाबींना सामोरं जावं लागेल. पेरेंट्स घाबरलेले असतात की त्यांचा जो कोणी हां. मुलगा असेल किंवा कोणी वॉटेवर की तो त्या ह्याच्यामध्ये कसा असेल, काय असेल, जी कंडिशन काय असेल. काही पेरेंट्स हायपर झालेले असतात, हां, तेच. हो की नाही. तर मग अशा वेळेला आपण स्वतः शांत राहून त्यांना सिच्युएशन समजून द्यायची असते प्रॉपर, की आपण काय करणार आहोत. की आपली टीम सगळ्यात पहिला विक्टीम किंवा पेरेंट्स आपल्याला कधी अलाउड करतील की तुम्ही किती प्रिपेअर्ड आहे, तुमच्याकडे किती नॉलेज आहे, तुमच्याकडे फर्स्ट एडचं काय नॉलेज आहे, तुमची लाईन ऑफ ॲक्शन काय आहे. की हे ज्या वेळेला आपण समोरच्या व्यक्तीला पटवून देतो ना त्यावेळेला ते अलाउड करतात. नाहीतर काय म्हणतील की यांनाच काय माहिती नाही हां, मग तेच ना, मग आपणच घाबरलेलं दिसल्यावर ते म्हणून ऑलरेडी मग तुमचा जो काही प्लान आहे, तुमची एक्सपर्टीज काय आहे की ती बरोबर. पहिला तुम्हाला त्यांना तो ट्रस्ट द्यायला लागतो की हां, आम्ही कॅपेबल आहोत. येस, मग त्यात- आमचं हे एज्युकेशन आहे, आमची हे काय आम्ही एवढ्या वर्षापासून करतोय. तर हे ज्या वेळेला त्यांना आपण सांगतो ना त्यावेळेला मग ते तयार होतात आपल्याला करायला. मग आणि समजा आता आपण हे ठीक आहे, आपण काम झालो, जी स्ट्रेस लेवल असते, स्ट्रेस लेवल आपण लगेच कंट्रोल करणं हे कोणाच्याच हातात नाही. बरोबर जो तुम्ही स्ट्रेस हँडल कराल त्या अगदी. पर्टिक्युलर त्या सिच्युएशनला, बरोबर. मग स्ट्रेस हँडलच्या वेळेस पण मग हाच फॉर्म्युला असतो की काय काही एक्सरसाइज असते, काही हां, काही छान. गप्पा मारतात, खूप- काही खूपच असं? छान. हां, म्हणजे तुम्ही आता शेवटी जो शब्द वापरलात गप्पा मारतात, खरंच ह्या गप्पाच खूप महत्त्वाच्या असतात. काय असते की कुठलंही ऑपरेशन असो, रेस्क्यू असो, रिकव्हरी असो किंवा कुठल्या खेळात जरी तुम्ही बघितलं तर हो. तो खेळ संपल्यानंतर, हा ऑपरेशन संपल्यानंतर ग्रुप डिस्कशन व्हायला पाहिजे. जे व्हायला आमच्यामध्ये होते की चर्चा होते आपण काय केलं, की
कुठल्याही इव्हेंट, कुठलंही काम सक्सेस होण्यामागे सिंहावलोकन जे लोक करतात, रेट्रोस्पेक्शन ज्याला म्हणतात, तुम्ही केलेल्या कामाचं तुम्ही सिंहावलोकन केलं ना, की मागे वळून बघितलं बघा, सिंह शिकार झाल्यानंतर मागे वळून बघतो. का बघतो? की आपण ते बघतो की शिकार करताना आपण काय केलं, कसं केलं, त्याच्यामध्ये काय राहून गेलं का, आणखीन आपण राहून गेलं म्हणण्यापेक्षा आणखीन आपण सुपेरियर कसं करू शकू की हे गरजेचं असते. की आमचं पण तसंच असते की आमचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्या दिवशी भेटत नाही, दुसऱ्या दिवसाच आम्ही टायमिंग ठेवतो की त्या दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या ऑफिसला म्हणा किंवा स्पॉटला म्हणा, आम्ही जिथे आम्ही चर्चा करतो त्या ठिकाणी आम्ही भेटतो. आपण कॉल आल्यानंतर पूर्ण घरी येईपर्यंत आपण काय केलं, कसं केलं, कुठल्या ठिकाणी काय केलं, आणखीन प्रत्येकाला सांगतो की तुम्ही पॉझिटिव्ह पण सांगा, पॉझिटिव्ह सांगण्यापेक्षा निगेटिव्हिटी सांगा, जेणेकरून आपल्याला पुढचं ऑपरेशन ज्या वेळेला आपण करू, पुढच्या मदतीला जाऊ, त्यावेळेला आपल्याला त्याच्यावरती उपाययोजना करून आपल्याला तो वेळ कमी करता येईल, त्या जास्त हायलाईट करता येतील त्या चुका. बरोबर. चुका म्हणण्यापेक्षा की जे काही राहून गेलेलं असेल किंवा आपण सुपेरियर म्हणण्यापेक्षा आपण आणखीन कसं चांगलं करू शकतो. हा तेच सर, त्याच्यात म्हणजे टीमवर्क पूर्णपणे इन्व्हॉल्व असतो. येस, पूर्णपणे इन्व्हॉल्व असते. सपोज एखाद्या वेळेस तुमच्यात असं होत नसेल, 100% हे होतच नसेल, पण इन केस जर का काही टेक्निकल इश्यू, फिजिकल इश्यू किंवा एखादं काही अडचण आली असेल आणि तुमच्यापैकी यातले जे तुम्ही 4 जे सांगितले की आमच्या 4 हे सब टीम आहेत, बरोबर, जे कम्युनिकेशन आहे, जे रेस्क्युअर आहे, जे फ्रंटलाईन आहेत, बरोबर आहे, याच्यातली जर का एक टीम जर का कुठेतरी मागे पडली, मग त्यावेळेस काय होत असेल? अगदी छान, खूपच छान प्रश्न विचारला तुम्ही. त्यावेळेस एक तर कम्युनिकेशनला पण मार्ग नसतो. बरोबर. ज्या ठिकाणी रेस्क्युअर तुम्ही जाल तिथे ऑलमोस्ट 60% नेटवर्क नसेल. बरोबर. मग त्यावेळेस मग कसं काय मॅनेज कराल? येस, बघा एक नियम आहे त्याला पण की तुमच्याकडे पर्याय नेहमी उपलब्ध पाहिजे. आणि हेच आमच्याकडे आहे की प्रत्येक टीमला पर्यायी टीम आमच्याकडे तयार आहे. येस. आणि हे नुसतं आमच्या ह्याच्यामध्ये नाही की आमच्या टीममधून जर मॅनपॉवर कमी वाटत असेल, आमच्या इथं अजूनपर्यंत अशी वेळ आली नाही, पण सह्याद्रीतले इतर टीम पण ज्या आहेत ना की त्या पण याच्यावरती लक्ष ठेवून असतात की गरज लागली, जोपर्यंत त्या मेन टीमचा कॉल येत नाही तोपर्यंत कोणी तिथे जात नाही. हा प्रोटोकॉल आहे. कारण नाहीतर मग काय होईल की सगळीकडून जातील आणि तिथे गडबड होईल. हा प्रोटोकॉल आहे आणि ते 100% पाळलं जाते. ते तुम्ही मला गप्पा मारताना सांगितलं होतं मगाशी, ते फेक कॉल एक असतात. अच्छा, फेक कॉल म्हणजे मला आता आठवलं ते, कारण तुम्ही जे बोलले की एकदम सगळे गेले, बरोबर, तिथे काहीच नसेल, मग कधी कधी फेक कॉलमध्ये पण हे होत असेल ना? फेक कॉल खूप येतात असे की आणि फेक कॉल हे रात्री 1 नंतरच येतात. मग फेक कॉल जेव्हा येतात ते कोणत्या, म्हणजे कशा थ्रू येतात तुमच्यापर्यंत? ते फेक कॉल हे मोबाईलवरूनच येतात, त्यांच्या नंबर्सवरूनच येतात. मग कॉल व्हेरिफिकेशन जे आम्ही म्हणतो की त्या प्रकारे आम्ही कॉल व्हेरिफिकेशन करतो. गावातल्या लोकांना कॉल केल्यानंतर लगेच कळते की असं कोण आलेलं नाही आहेत. बरोबर. आणि तो फेक कॉलवाला असतो का स्वतःचं नाव सांगत नाही. तसं काय इंटेन्शन असतं त्याच्यामध्ये? काय नाही, उगाच काय बघा की याच्यामध्ये चांगलं काम करणाऱ्यांना त्रास देणारे खूप असतात. हे अशापैकीच मानसिक संतुलन बिघडलेली लोक असतात थोडक्यात. मग आता समजा तुम्ही सगळे एक टीम तिथे पोहोचले फेक कॉलच्या वेळेस, त्यावेळेस जर का तुम्ही असे मेंटली नाही होत, नाही, राग येतच असेल ना तुम्हाला? पण मुळात आम्ही तिथपर्यंत पोहोचतच नाही. अच्छा. ज्याला कोणाला कॉल येतो की प्रत्येकाजवळ डाटा कलेक्शन जे म्हणतात ना की प्रत्येक टीमजवळ डाटा कलेक्शन आहे की अखंड सह्याद्रीतले जेवढे काही किल्लेज आहेत, आता आम्ही माउंटेन रेस्क्यूची टीम आहे, तर प्रत्येक सह्याद्रीतली जे आपल्या सह्याद्रीतले प्रत्येक किल्ल्याच्या बेसचे विलेज जे आहेत तिथले नंबर्स आमच्याकडे आहेत. आणि मग आम्ही तिथे कॉल संपला आम्ही तिथे पहिला कॉल करतो की असं झालेलं आहे का, आणि मग त्यांच्याकडून लगेच कळते. ते म्हटले की सर असं कोणीच आलेलं नाही आहे, बरोबर, तर मग ते कळते की हा फेक कॉल आहे म्हणून. मग त्याच्याकडे लक्ष देत नाही आम्ही, अशी टीम बाहेर पडत नाही. सर, आणि म्हणजे एक आपण म्हणतो ना आपल्याला एक आपण रिव्हिजन असते, एक आता समजा तुम्ही सगळे टीममधले काही ना काही, एक आपला प्रायमरी बिझनेस किंवा प्रायमरी जॉब हा वेगळा आहे. बरोबर. ही एक रेस्क्युअर ॲज अ एक आवड आहे किंवा आपण डेडिकेटेड आपण व्हॉलंटरी काम. बरोबर, अगदी. मग याच्यात कधी कधी काय होतं, तुम्हाला आपल्याला प्रत्येकाला काही ना काही पर्सनल इश्यूज, फॅमिली इश्यूज भरपूर असतात. बरोबर, अगदी. हे इश्यू डील करून हे बाहेरचे जे तुम्ही जे व्हॉलंटरी जात आहेत कुठे, त्या गोष्टीला फेस करायचं. मग यात जे एक मोटिवेशन असतं, एक डेडिकेशन असतं, हे डेडिकेशन, हे मोटिवेशन काय, म्हणजे कुठून येतं? हे तुम्ही जे टीमला देतात किंवा तुमच्या स्वतःमध्ये जे असतं? अच्छा, ओके.
हे कसं काय येतं म्हणजे आता आपला एक EMI जरी बाउन्स झाला, आपण आपल्या परिस्थितीत नसतो, आपण दुसऱ्याला कसं रेस्क्यू करणार? बरोबर. मग त्यावेळेस तुम्ही असं हे डेडिकेशन कसे पोहोचवतात तुमच्या टीमपर्यंत किंवा तुमच्यापर्यंत? अच्छा, ओके. सगळ्यात पहिला तर स्वतःचं अर्निंग जे असते म्हणजे नोकरीधंदा सांभाळून आपल्याला हे सगळं करायचं करायचं असतं. आहे. हो, ते कारण ते आहे तर आपलं घर आपलं व्यवस्थित चालणार चालतं. आहे. हो. तर ह्यासाठी मी माझ्या सिमेन्स कंपनीला आहे ना खूप खूप म्हणजे शब्द कमी पडतील त्या माऊलीचे आभार मानण्यासाठी. कारण आजपर्यंत मला कधीच थांबवलं नाही आहे चांगल्या कामामध्ये, की कधी नाही म्हटली नाहीत, की मला जायलाच सांगितलेलं. आणि त्यांच्याकडून मी आल्यानंतर एवढं कौतुक केलं जाते ना, की पर्सनल मॅनेजर असो, आमचे मुंबईला हेड ऑफिस असो, आमची युनियन आहे, सिमेंट वर्कर्स युनियन आहे, ते युनियनचे पदाधिकारी जे आहेत ना, त्यांच्याकडून पण खूप सपोर्ट केला जातो मोटिवेट. आणि हेच मी माझे एक्सपिरियन्स आता माझ्या टीममध्ये शेअर करतो त्याच्याने ते आणि मोटिवेट होतात. आणि माझ्या टीमचे नंबर घेऊन कंपनीचे अधिकारी पण आणि युनियनचे अधिकारी पण फोन करतात आमच्या टीमला आणि कौतुक करत असतात. तर ह्याच याच्यावरती आणि हेच मोटिवेशन आहे. येस, आर्थिक पाठबळ तर क्वचितच कोणाकडून मिळते, पण आर्थिक म्हणण्याच्यापेक्षा हे जे असते ना, कौतुकाची थाप एकदा तुमच्या पाठीवर पडली तेव्हा मग तेव्हा आपण मग मुलं खूप चार्ज आपला होतात, कारण तेच आत्मविश्वासही गरज वाढून असते. जातो. हां, सर, आणि मग आता हे जे तुम्ही म्हणताय, जे इक्विपमेंट्स वगैरे लागतायत किंवा जे पण तुम्हाला जो अर्निंग सोर्स तिथे लागेल रेस्क्यू टीमच्या वेळेस, मग बरोबर. तो कसा फंड अवेलेबल होतो त्याच्यात? अच्छा, तर असे फंड्स तर आम्हाला तुम्ही ॲज अ कॉन्ट्रिब्युशन सुरुवातीला आम्ही आमच्याकडूनच करूनच म्हणजे स्वतःचे पैसे त्यात घालू. कारण बघा आपण एक जबाबदारीचं काम करतो, त्याच्यामध्ये जे काही आपण इक्विपमेंट्स वापरणार ते स्टँडर्डच असायला पाहिजे. इंडस्ट्रियल इक्विपमेंट वापरून आपण करायला गेलो तर स्वतःचाही जीव त्याच्यात जायला आणि जो असेल त्याचा पण जाईल. बरोबर. म्हणून छोटे छोटे इक्विपमेंट घेत आम्ही स्टॉक जमा केला. ह्याच्यामध्ये मी 3 लोकांची नावं आवर्जून घेईन, की ज्यांनी आजपर्यंत आम्हाला खूप बॅकअप दिलेला आहे. फायनान्शियली असो, इक्विपमेंटच्या वाईज असो किंवा कम्युनिकेशनची आणि सरकारी दरबारी आम्हाला प्रेझेंट करायसाठी असो. पहिलं नाव आहे उमेश हिरपे, जे गिरीप्रेमी संस्था जी आहे अच्छा. पुण्यातली आणि अष्टहजारी जे पीक आहेत हिमालयातले, की त्यातले एकमेव लीडर जे आहेत ते सक्सेस आहेत, की त्यांचं हिमालयातले? नाव पुण्यात असतात ते गिरप्रेमी संस्थेचे अध्यक्ष आहेत उमेश हिरपे. ते आहेत मामा म्हणतात त्यांना लाडांनी सगळे. त्याच्यानंतर दुसरे आहेत मुंबईचे माउंटेन स्पोर्ट्स अकॅडमीचे नंदू दादा, की आम्हाला जे काही इक्विपमेंट्स वगैरे जे काही लागते ना, की ते नंदू दादा तिथून आम्हाला प्रोव्हाइड करतात, की त्यांना बरोबर कळते. ते आम्हाला आमच्या रेस्क्यू ऑपरेशन झाल्यानंतर आमचे जसं आम्ही चर्चा करतो तर ते आमच्याशी चर्चा करतात आणि त्यातून ते सारांश करतात आणि बरोबर आम्हाला काय लागणार आहे ते आम्हाला ते पाठवून देतात त्याच्याबरोबर. आणि तिसरे आहे गणेश गीत, की ही जी टेक्निक जे आहेत ना, हे टेक्निक्समधलं काही ॲडव्हान्स इक्विपमेंट जरी लागलं तरी गणेश स्वतः ते पाठवून देतो. आणि गणेश गीत जे आता डेली ॲडव्हेंचरचे मॅनेजर आहेत. अच्छा. आणि मी मगाशी म्हटलं ना आमच्या फील्डच्या नंतरच्या जनरेशनमध्ये जे आहे ते नेक्स्ट जनरेशन, त्या खूप साऊंड आहेत ह्याच्यामध्ये. ओके. चांगले इक्विपमेंट्स त्याच्याकडे आहे, चांगली टीम त्यांच्याकडे आहे. ज्या वेळेला टेक्निकल रेस्क्यू येतो त्यावेळेला ते सोबत असतात. हे 3 जणांच्यामुळे आज संस्थेकडे जे काही जमलेलं आहे, रोटरी क्लबनी पण तशी मदत केलेली आहे. तुम्ही जे म्हणताय आता, हे रेस्क्यूअर ऑपरेशन हे खूप सेन्सिटिव्ह ऑपरेशन आहे. अगदी इथे शासनाचं लक्ष असायलाच पाहिजे. बरोबर, बघायला गेलं तर बरोबर. की उद्या काही आपत्ती आली तर शासनाला तुमच्या पुढेच त्यांना म्हणजे हाक देणं की तुम्हीच जा, की कारण की तुम्हीच कॅपेबल आहे या गोष्टीसाठी. एवढी सेन्सिटिव्ह गोष्ट असताना हे फंड का रेज होत नाहीये? म्हणजे गॅप कुठे येतोय शासनात आणि तुमच्यापर्यंत? गॅप काय येतो? काय त्यांचे पण काहीतरी प्रोटोकॉल्स असतील, हो की नाही? शासनाचे पण काहीतरी प्रोटोकॉल्स असतील आणि त्यांना पण काहीतरी बंधनं असतील, की प्रत्येक गोष्ट ती शेअर नाही करू शकत, आहे की नाही? तर त्याच्यामुळे कारण त्यांना पण खूप वाटते, की शासनाचे जे अधिकारी येतात ना, की त्यांना पण वाटते आपल्याला मदत करावी. काही अधिकारी तर असे आहेत ना, की ते स्वतःच्या खिशातून पैसेही पण देतात. म्हणजे मी आवर्जून नाव घेईन, की राजूर पोलीस स्टेशनचे ते वरिष्ठ PI आहेत, तर सरोदे सर, की ते काय करतात, की आम्ही तिथे पोचल्यानंतर कितीही रेस्क्यू टीम मेंबर असू दे, त्यांना पहिला ते तिथे जेवण देणार, नंतर मग ते त्यांच्या गाडीतून तिथे आमच्यासोबत पाठवणार लोकं. आल्यानंतर पण ते जेवल्याशिवाय लोकांना पाठवणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त जी टीम ज्या गावातून येईल,
की तिथून त्या पॉईंटपर्यंतचा रेस्क्यू ऑपरेशनचा जो काय पॉईंट असेल ते ट्रान्सपोर्टेशनला जेवढं खर्च होतो ना, की ते खर्च त्यांनी स्वतःहून दिलेला आहे आत्तापर्यंत. की असे अधिकारी पण आहेत, पण ज्या ठिकाणाहून नाही अवेलेबल ती काहीतरी त्यांच्यासाठी कुठेतरी बंधनं असतील. पण व्हायला पाहिजे, व्हायला तुम्हाला पाहिजे, काय वाटतं? त्याबद्दल तर काही व्हायला दुमत पाहिजे. नाही. कारण एवढं तुम्ही जर का एफर्ट्सलेसली काम करताय, व्हॉलेंटिअरली तुम्ही जाताय, तर काहीतरी तर एक रोल आहे ना Yes, त्याच्यात, yes. महत्वाचा रोल आहे ना. हो. एनजीओ वगैरे काही येत नाही पुढे? NGOs येतात ना, पण NGOsकडे पण त्यांना पण खूप जणांना हे करायचं ते एकाला तर आहे. आता मगाशी मी रोटरीचं म्हटलं की हो. रोटरी रिव्हर साईड जे आहे त्या हो. लोकांनी आम्हाला सुरुवातीला आमच्याकडे इक्विपमेंट जास्त नव्हते, बरोबर. त्यामुळे रोटरी क्लबनेच आम्हाला ते इक्विपमेंट दिले. रोटरी क्लबने म्हणजे खूप धन्यवाद मानेन मी त्यांचा, की हॅम बेस स्टेशन जे आहे हॅम रेडिओचं ते रोटरी क्लबने आम्हाला दिलं. त्याच्यामुळे आमचं कम्युनिकेशनचं खूप स्ट्रॉंग झालं. आणि मेगाफोन आहे तो सिमेंस वर्कर्स युनियनने दिला, मेगाफोन आणि मोठा रोप आम्हाला तसं. आणि माउंटन स्पोर्ट्स अकॅडमीकडून इतर इक्विपमेंट नंदुदादा पाठवतच असतो. अशी लोक पण आहेत समाजामध्ये. कारण प्रश्न पडतो ना आता, एवढं जर आपण सेन्सिटिव्ह ऑपरेशन किंवा एवढे मोठं कार्य करतोय, त्याच्यात जर आपल्याला कुठून फंड रेज होत नाही, तर आज सगळ्यांचीच, तुमच्यामधल्या सगळ्यांचीच फायनान्शियल कंडिशन ही खूप स्टेबल असेल असं नाही ना. नाही कोणी आवडीनुसार पण येत असेल, बरोबर कोणी व्हॉलेंटिअरली. आणि आमच्याकडे एवढे मोठे म्हणजे जे फायनान्शियली खूप स्ट्रॉंग आहेत अशी लोक नाहीच. आमचे ते विद्यार्थी आहेत, जे नोकरीला जाणारे आहेत, असेच लोक आहेत. आणि फायनान्शियलीपेक्षा त्यांनी दिलेले एफर्ट्सच खूप महत्त्वाचे असतात. आणि मी खूप त्या आईभावनेचा ऋणी आहे की अशी स्ट्रॉंग टीम मुलं मला तिने माझ्या टीममध्ये दिलेली आहेत. जसं तुम्ही आता समजा, म्हणजे आता बोलतात, तुम्ही म्हणतायत की आपली टीम आहे, तुम्ही प्रेसिडेंट आहात. प्रेसिडेंट समजा तुम्ही मग उद्या प्रेसिडेंट नसलात, मग नेक्स्ट प्रेसिडेंटला मग काय बेसवरनं, एक्सपिरियन्स आणि त्याच्यावरनंच नेक्स्ट प्रेसिडेंट बनेल, की कसं काय होईल ते? आता गेल्या 5 वर्षापासून आमची संस्था कार्यरत आहे, 5वं वर्ष आहे. तर माझं प्रत्येकाकडे बरोबर लक्ष आहे की प्रेसिडेंटकडे मोठी जबाबदारी असते, संघ सांभाळायचा असतो त्याला. तर मग त्या दृष्टीने पहिल्या वर्षापासून, कारण मी ठरवलेलं आहे की जास्त वर्ष आपण इथे थांबायचं नाही आहे ह्या पदावरती. ज्या वेळेला आपल्याला तो माणूस त्या लेवलला तयार झालेला असं वाटेल, त्याच्या पुढचा जो काही आमचा वर्धापन दिन येईल त्यावेळेला त्याच्या स्वाधीन आपण करायचं. आणि मग आपण म्हणतात ना की लक्ष ठेवून त्यांच्याबरोबर सपोर्टिंग म्हणून आपण तिथे थांबायचं त्यांच्या ह्याच्यामध्ये, तरच ती फ्लो तसा राहील, सायकल चालू राहील ती सायकल. म्हणजे कोणी एका खुर्चीला झटकून राहणार नाही, प्रत्येक जण आपला पुढची पिढी तयार करेल. आणि असं व्हायला पण पाहिजे. तेच मला प्रश्न, तरच नवीन जनरेशन येईल ना. बरोबर. अडचणी येतात ह्या गोष्टी कोणत्या रेस्क्यू ऑपरेशनला जास्त अडचणी येतात? म्हणजे पूरग्रस्त असेल किंवा फायर असेल किंवा हे तुम्ही म्हणतात माउंटन हे रेस्क्यू असतात, सगळ्यात अडचण कुठे येते जास्त? ज्या वेळेला नॅचरल डिझास्टर होतात ना, नैसर्गिक आपत्ती येते, मानवनिर्मित आपत्तीला आपण कंट्रोल करू शकतो. नैसर्गिक आपत्ती ज्या वेळेला खरी कस लागते, ज्या वेळेला 2021चं निसर्ग चक्रीवादळ आलं होतं ना, त्यावेळेला आम्ही मदतीला गेलो होतो ना, त्यावेळेला आम्हाला खरं जाणवलं की आपण काय करतोय, आपल्याला आणखीन काय करायला पाहिजे, की लोक कशी आपल्याकडे आस लावून बसलेले असतात. तेव्हा तुम्ही कसं? आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये शासनाने दिलेले जे काही प्रोटोकॉल्स असतात ना, ज्या काही सूचना दिलेल्या असतात, त्या तंतोतंत पाळून आपल्याला करायचं असते. ज्या वेळेला आम्ही महाडमध्ये गेलो होतो, की माउंटन रिलेटेड असल्यामुळे ते तहसीलदार जे होते त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही जाईपर्यंत थांबले होते. ते MMRCमधून आम्हाला कॉल आला होता. MMRC म्हणजे महाराष्ट्र माउंटन रेस्क्यू कोऑर्डिनेटर सेंटर जे आहे पुण्यात, उमेश रुपये आणि गिरीप्रेमी संस्थेने तयार केलं. त्या MMRCच्या मध्ये सह्याद्रीतले जेवढे कोणी रेस्क्यू संस्था आहेत त्या बॅनरवरती आहेत त्या. आणि मग ज्या ठिकाणी रेस्क्यू होतं तिथल्या जवळची टीम त्यांना सांगितलं जातं. आता त्यावेळेला नॅचरल डिझास्टर होतं की खूप टीम लागणार होत्या. त्यावेळेला आम्हाला MMRCमधून कॉल आला आणि मग आम्ही महाडमध्ये गेलो. तहसीलदार थांबले होते, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही माउंटन आहेत, मग तुम्ही सह्याद्रीवाडीमध्ये जाल का? सह्याद्रीवाडी ही कुठे होती तर शिवथरघळ जे आहे, शिवथरघळचं मंदिर आहे ना, त्याच्या वरच्या बाजूला होते. आणि तिथला रस्ता वगैरे त्याच्यामध्ये वाहून गेलेला होता. अच्छा. मग आम्ही थोडंसं क्लाइंब करत साईडच्या बाजूने वगैरे रस्ते करत आम्ही गेलो. सह्याद्रीवाडीमध्ये ज्या वेळेला आम्ही पोचलो त्यावेळेला बघितलं तर खूप वाईट अवस्था होती की यंग मुलं खाली येऊन शिफ्ट झालेले होते, ज्यांना शक्य होतं ते, पण जे काही वयस्कर होते त्यांना शक्य नव्हतं. मग त्यांना त्यातल्या त्यात चांगली घरं होती त्यात ठेवलेले होते. मग आम्ही गेल्यानंतर खूप आशेने आले ते, आणि त्यांना वाटलं की लगेच मदत मिळेल,
पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही सर्वे करायला आलो आहोत, आमचा हा सर्वे करू, हे सगळे डॉक्युमेंट्स एव्हिडन्स आम्ही तहसीलदारांना देऊ आणि मग ते तुम्हाला मदत पाठवतील. पण असं म्हणतात ना की कोकणची माणसं साधी भोळी, तर तशी खरंच ते तिथे आम्हाला इमोशनली बघायला मग भेटलं. तिथे खूप ब्रेकडाऊन होत असेल ना तुमचं, की नाही? इमोशनली आम्ही काय ह्या रेस्क्यूमध्ये आहे ना, भावनिक होऊन कधीच काही काम करायचं नसते. आपण भावनेच्या भरात गेलो ना तर काहीतरी आपल्याकडे राहून जाते, ते आपल्याला नंतर कळते. आम्ही कधीच भावनिक होत नाही प्रॅक्टिकली सगळं. आणि वाटलं ना की हा भावनेच्या आहारी जातो तर टीममधले एक मेंबर्स त्याला कल्पना देतो, अरे व्यवस्थित आपल्याला हे करायचं आहे, आणि मग तसं करतं तसं. तेव्हा तो क्राऊड कसा मॅनेज होतो मग तो तिथला? एवढ्या असं तुम्ही म्हणताय एवढी हां. परिस्थिती आल्यावर त्यांना क्राऊड आपण- काय छोटा नसेल ना, क्राऊड खूप असेल. खूप आता असतो, खूप एक असतो. गावाचे पॉप्युलेशन जरी हो. आपण पकडलं 700-800 लोक मिनिमम असतात. नाही, काय काय वेळेला इंटेरियरमध्ये आपण ज्या वेळेला जातो ना त्यावेळेला कधी कधी 10-12च हां, हां. वस्ती हे असतात, घरं बरोबर. असतात, हां, हां, त्यांच्या बरोबर. वाड्या असतात. आपण इंटेरियरमध्ये ज्या वेळेला बरोबर. जंगलाच्या ह्याच्यात पाडे जातो, पाडे पाड्यामध्ये छोटे छोटे अगदी पाडे म्हणतो त्या आपण. पाड्यांमध्ये असतात ना, बरोबर. मग त्याच्यातली कमी लोक असतात. पण मग तिथे पण आपल्याला त्यांना व्यवस्थित हे करायचं असते, सांभाळून सगळे हे करायचं असते. असं म्हणजे असं कधी झालं की एकाला वाचवायला गेलो तर मग ते आपण ते आधी माकडाचं ते नाही का ते, की होडीत बसल्यावर तुम्ही कोणाला वाचवाल, तसं काही कधी झालंय असं की याला वाचवलं तर हा होईल, याला काही हे होईल? अं, प्रथमोपचाराच्या भाषा इथे मी तुम्हाला आठवण करून देईन की प्रथमोपचारामध्ये सांगितलं जाते की ट्रायश पद्धत वापरायची. हो. हां, नाही तर ते ट्रायश पद्धत म्हणजे काय की सिव्हिरिटी कशी आहे हिरारकी आपली हिरारकी. की हां, तर त्या ह्याच्याप्रमाणे तुम्हाला तेवढं अनुभव आणि नॉलेज असायला पाहिजे की कोणाला आपल्याला पहिला मदत हे करायची. काय काय जणांना काही झालेलं नसते, फक्त पॅनिक झालेलं असतं, मग ते खूप आरडाओरड करतात की मला पहिला घ्या, मला बरोबर, पहिला बरोबर. घ्या. आणि ज्यांना कधीच जास्त इंजुरीज झालेले असतात ते शांत असतात की कोणतरी येईल आणि मला लवकर हे घेऊन जाईल, की आपल्याला तेच ओळखता आलं पाहिजे. आणि हेच खरी रेस्क्यूअरची कस असते. कसं असते. हां, आणि ते आमचं आहे ना, आम्ही आमच्यामध्ये रिफ्रेश होत असतो. काहीतरी असं हे करत असाल ना तुम्ही पण असं. हां, म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये चर्चा करत असतो आम्ही की आपल्याला इन्सिडेंट झाल्यानंतर फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून कोणाला मदत करायची आहे, कशी करायची आहे, तुझी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, तुला कोणतं काम करायचं आहे. जे SOPs आहेत त्या SOPsमध्ये प्रमाणे आम्ही जातो की कोणतं काम करायचं आहे, किती वेळ करायचं आहे, कोणाच्या नंतर करायचं आहे, कुठे करायचं, कुठे आपल्याला थांबायचं आहे, हे महत्त्वाचं. आपल्याला कुठे थांबायचं आहे हे ज्या वेळेला कळते ना की त्यावेळेला खरं आपण सक्सेस असतो. सो आता एवढं सगळा अनुभव सांगितला तुम्ही, तर ह्या अनुभवात आता आपल्याकडे एक अपग्रेडेशन आलेलं आहे की जे आपण टेक्नॉलॉजी म्हणू. बरं. तर जे तुम्ही बोलले की एखाद्या डोंगराच्या ते तुम्ही ते अंकाईचं उदाहरण सांगितलं किंवा आपल्या याचं ब्रह्मगिरीचं सांगितलं. ह्या ह्याच्यात जेव्हा आता टेक्नॉलॉजी आपल्याकडे भरपूर आली, बरोबर. आपल्याकडे ड्रोन आलेत, बरोबर. बरोबर, आपल्याकडे बरेचसे असे कॅमेरेज पण आलेत की तुम्ही लांबून खूप गोष्टी तुम्ही क्लिअरिफाय करू शकता. बरोबर. किंवा मग सोशल मीडिया असेल, तुम्हाला जर वाटतंय की ह्या गोष्टी अशा काही झाल्या आहे, तुम्ही सोशल मीडियावर आपल्याला मेसेज येतो की बरोबर. असे असे मुलं इथं अडकले, कोणाला काही समजलं तर तुम्ही आम्हाला कळवा. बरोबर. मग याचा बेनिफिट होतोय? हो, 100% होतो. की ड्रोन म्हणा, GPS म्हणा, याचं 100% खूप मदत होते म्हणजे त्या विक्टीमपर्यंत पोहोचण्यासाठी. GPS पासून जर आपण सुरुवात केली तर GPS आणि लोकेशन आपण आपल्या फोनवर पण टाकू शकतो आणि लोकेशन GPSवर पण टाकू शकतो. पण GPS कसं आहे, सॅटेलाईट कनेक्ट असते. GPSवर एकदा टाकलं का तुमची कनेक्टिव्हिटी ब्रेक काही झालं तरी होणार नाही. होणार नाही. हो. तर हा बेनिफिट झालेला आहे की GPSमुळे आम्ही लवकरात लवकर त्या स्पॉटवरती गेल्यानंतर त्या विक्टीमचा पॉईंट पण आम्हाला लगेच येतो. आणि ड्रोनच्या जागेला ते आधी कसं व्हायचं, ड्रोन नसल्यावरती आम्हाला ॲक्च्युअल उतरायला लागायचं, मग वरती सांगायला लागायचं. ड्रोन उडवल्यामुळे काय होतं की त्या विक्टीम त्याच्यात लगेच कॅच होतो, आम्हाला कळतो लोकेशन लगेच. कळून जातं. हां, आणि मग आम्हाला काय इक्विपमेंट तिथून पुढे हे करायचं आहे तर ते आम्हाला लगेच हे होते. स्पीडी रेस्क्यूचा प्रकार लवकर करण्यामुळे याच्यामुळे आम्हाला टेक्नॉलॉजीमुळे मदत झालेली आहे. ते ड्रोन वगैरे यूज खरंच होतो. ड्रोनमध्ये पण विंडमध्ये तग धरणारा ड्रोनचे पण पार्ट आहेत ना. लग्नात शूट करणारे वेगळे आणि माउंटनमध्ये त्या ताकदीचे ड्रोन्स असतात. यात अजून म्हणजे काय अपग्रेडेशन आपण करू शकतो की याच्याने मदत होईल टेक्नॉलॉजीचा वापर करून? हां, याच्यामध्ये आहे ना की हेली रेस्क्यू हा जो प्रकार आहे ना की हा आपल्याकडे जेवढा लवकरात लवकर इम्प्लिमेंट होईल ना तेवढं
जास्तीत जास्त लोक आपण याच्यामध्ये वाचवू शकू किंवा त्यांना मदत लवकर पोचवू शकू. हो ना. हां, आणि प्रयत्न चालू आहेत हेली रेस्क्यूचे, की आईबाबांकडे प्रार्थना असेल की जे कोणी लोक प्रयत्न करतात यासाठी त्यांना लवकरात लवकर यश दे आणि हेली रेस्क्यू आपल्या सह्याद्रीमध्ये अवेलेबल होऊ दे म्हणून. सर हा झाला आपला सोशल मीडियाचा पार्ट, बरोबर. हं. पण एक आता तुम्ही रेस्क्यू आहे हं. हे मला माहीत नाही आहे, मी जरी शेजारी तुमच्या उभा आहे, तर यासाठी तुम्ही काही असं आयडेंटिटी देत नाही का की हा रेस्क्यू आहे, की आता SOS सिच्युएशन जर आली हं. तर काही डॉक्टरांच्या गाडींवर डॉक्टर लिहिलेलं असतं अच्छा. किंवा पोलिसांच्या याच्यावर पोलिसचा सिम्बॉल असतो. बरोबर बरोबर तसं तुमच्यावर पण काहीतरी, आता फॉर एक्झाम्पल तुमचा जो रेफरन्स आम्हाला हं. दिला योगेश सरांनी, बरोबर योगेश सरांनी रेफरन्स दिला, पण आता ते माहीत नाही की कोणाला हे योगेश सर हे रेस्क्यूअर आहे. बरोबर. मग याचं एक आयडेंटिटी की काहीतरी एक सिम्बॉल असं काय आहे की ज्याच्याने ओळखू येईन की हे Yes, yes. रेस्क्यूअर आहे? आहे नक्कीच आहे. आमच्या गाड्यांवरती माउंटन रेस्क्यू टीम असं आम्ही लिहिलेलं आहे. हां सगळ्यांच्या. हां, आमच्या टीममध्ये जे कोणी आता माझी गाडी पण खाली आहे, तुम्ही पाहिलं तर हो, त्याच्यावर हो. गाडी माझी साधी आहे. नाही, आणि सेफ्टी पण फर्स्ट त्याच्यात तुम्ही पाहिलं. सेफ्टी फर्स्ट हे मागे आहे लिहिलेलं, पण हो. पुढे वरती माउंटन रेस्क्यू टीम लिहिलेलं आहे. अच्छा. त्याचबरोबर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून आम्हाला आयडेंटिटी दिलेल्या आहेत की बचाव पथक म्हणून रेस्क्यू टीम मेंबर. तर ज्या वेळेला जातो त्यावेळेला आम्ही त्या आयडेंटिटी आमची दाखवतो. मग आम्हाला पुढे कोणी हे नाही करत, आम्हाला आमचं काम करायला वेळ मिळतो. वेळ बरोबर. असं सिच्युएशन आली असेल, नक्की आलीच असेल, की जेव्हा तुम्ही एखाद्याचा जीव वाचवला, त्यांच्या आईवडिलांची किंवा त्यांची प्रतिक्रिया कशी होती, असं काही आहे एखादा अनुभव? ते देवच समजत असतील Positive. तुम्हाला, ते देवच समजत असतील त्यावेळेस. हां, म्हणजे आई-वडील पेरेंट्सची पॉझिटिव्ह पण असते, कधी-कधी हार्श लँग्वेज पण असते, कारण त्यांना सिच्युएशन माहीत नसते. मुळात आम्ही रेस्क्युअर म्हणून गेलेलो आहे, जोपर्यंत कोणी सांगत नाही तोपर्यंत त्यांना कळत नाही, किंवा आम्ही सांगत नाही तोपर्यंत. हा इथलाच नाही ड्रॉबॅक म्हणणार मी, पण हा सोसायटीचा पण थोडासा ड्रॉबॅक आहे की ॲज अ रेस्क्युअर ही कन्सेप्ट अजून लोकांपर्यंत गेलेलीच नाहीये. बरोबर, अगदी बरोबर. मग हां. त्यावेळेस लोक कन्फ्युज असतात की तुम्ही एक सामान्य माणूस आहे की तुम्ही कोणीतरी आहेत की एक फ्रंटलाईनला जाऊन तुम्ही काम करणार आहे. मग यावेळेस ते जरासं भावनिक ते कुठेतरी हे होत एक असेल. एक अनुभव आहे असा, की मगाशी मी अंकाई टंकाईचं जे म्हटलं सुरुवातीचं, त्यावेळेला त्याचे वडील जे होते ते बिचारे 5 दिवसापासून खाली बसलेले होते, बघत होते आपला मुलगा वरती आहे. टीम येतात जात आहेत, शक्य होत नाही. आमची टीम गेली त्यावेळेला ते बिचारे आले आणि हात जोडून म्हणायला लागले की माझा मुलगा आहे. तर मग त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही आहेत ना, की अगदी गाडी रस्त्यावर जाऊन थांबा, की तुमचा मुलगा जसा असेल ना, आता मला माहीत नाही त्याची कंडिशन काय, पण जसा असेल तसा आम्ही तुमच्या स्वाधीन करू, म्हणून तुमच्या म्हणण्यापेक्षा डिपार्टमेंटच्या स्वाधीन करू आणि मग तुम्ही त्यांच्याकडून तुमचा हे घ्या. हे मीच नाही, तसं यातल्या प्रत्येक रेस्क्युअरचा हा शब्द असतो, की तुमचा माणूस जसा असेल तसा आम्ही डिपार्टमेंटच्या, कारण आम्ही पेरेंट्सचे स्वाधीन करणं आम्हाला परमिशन नाही आहे. हां, आम्हाला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीनच आम्ही करू शकतो आणि आम्ही तसं करतो आणि मग ते त्यांना देतात. तर हे झाले पेरेंट्सच्या बाबतीमध्ये, की ते खूप म्हणजे देवाच्या ठिकाणी आम्हाला, खरं आम्ही देवाच्या ठिकाणी नाही आहोत, पण ते आम्हाला त्या ठिकाणी देतात की देव ताकद देतो म्हणून आमच्या हातून हे चांगलं कार्य करते. वाईट अनुभव पण आम्हाला याच्यामध्ये येतात, की 2017 साली आम्ही हरिश्चंद्रगडाला कोकणकडा आहे, त्या कोकणकड्यामध्ये 17 लोक अडकलेले होते. तर त्यांना ज्यावेळेला मोठा इव्हेंट असतो, टेक्निकल असतो, त्यावेळेला 2-2, 3-3 टीम मिळून काम करत असतात. त्यावेळेला गणेशगीतची टीम होती, आमची टीम होती आणि शिवगर्जना म्हणून कल्याणची आहे, असं 3 टीम मिळून आम्ही तो केलेला होता. त्यावेळेला कम्युनिकेशन पार्टमध्ये आम्ही होतो, टेक्निकलमध्ये गणेश होता आणि सपोर्टिंगमध्ये सतीश बोबडे जे आहेत यांची टीम होती शिवगर्जनाची. मगाशी मी तुम्हाला SOP सांगितलं, आम्ही कधीच SOPच्या बाहेर जाऊन काम करत नाही. SOPमध्ये सगळ्यात पहिला तुमचं रेकॉर्डिंग असते. तर त्यावेळेला शहापूर आपत्ती व्यवस्थापनाकडून, कलेक्टर ऑफिसकडून मला बोलावलं गेलं होतं की मी शहापूर आपत्ती व्यवस्थापनाला पण टेक्निकल ॲडवायझर आहे. अच्छा. श्यामधुमाळांची इगतपुरी टोलनाकापासून शहापूरच्या टोलनाक्यामध्ये जे काही होते ते त्यांची ती टीम आहे. तर माउंटनसाठी मी त्यांना टेक्निकल ॲडवायझर आहे. तर तिथून कॉल आला होता, मी तो कॉल रेकॉर्ड करून, म्हणजे टेक्स्ट मेसेज आलेला होता आणि मग मी ते रेकॉर्ड करून माझ्या ह्याच्यात तो ठेवून गेलेलो होतो. या लोकांना आम्ही वरून खाली आणलं. आम्ही रात्री 2:45ला तिथे पोहोचलो बेलपाड्यात. बेलपाडा ते कोकणकड्याचा बेस, इथे जायला नॉर्मल गेलो तर 4 ते 4.5 तास लागतात, पण आम्ही त्यावेळेला हार्डली 2 तासामध्ये वरती पोहोचलो होतो, एवढा स्पीड गेलो होतो.
तिथे गेलो आम्ही. संदीप प्रकाश यायची, उजेड पडायची वाट बघत होतो. तो पण थोडा आराम केला आणि मग उजेड झाल्या गणेशने 300 फुटाचा क्लाइंब मारला आणि वरती गेला आणि मग त्यांना खाली घेऊन आला. खाली बेसला विलेजला येईपर्यंत आम्ही म्हणजे देवदूत असं ते म्हणत होते. पण गाडी रस्त्याला आल्यानंतरच त्यांचे शब्द फिरले. म्हणजे तर त्यांचं जे कोणी नेते होते, नाव तर आता कोणाला नाही. सांगणार नाही, तर त्यांनी डायरेक्ट म्हटलं की तुम्हाला कोणी बोलवलं होतं, तुम्ही चमकेशगिरी करायला आले, बापरे. असं म्हणतात. आणि असं मग त्यांच्याकडे ते हायपर झाले. मी त्यांना म्हटलं बाकीच्यांना की थांबा मी बोलतो म्हणून. मग मी तो मेसेज काढला आणि त्यांना हे बघा म्हटलं की आम्हाला बोलवणं आल्याशी आम्ही येत नाही म्हटलं, की शहापूर आपत्ती व्यवस्थापनाच्या कलेक्टर ऑफिसमधून बोलवणं आला आणि आम्ही आलो. तर म्हणतात ना की आपण चांगलं काम करतो, बचाव कार्य करतो, त्यावेळेला डोक्यावरती बर्फाची लादी ठेवायची असते हो, ते आणि तर तोंडावरती आहेच. साखर साखर ठेवून ठेवायची. आपल्याला समोरच्याशी कम्युनिकेट करायचं असते. स्वतः हा जो एक्सपिरियन्स जे पण आपण ह्या पॉडकास्टमध्ये, हे खूप मोठं एक डिस्कशन होतं, जे इम्पॅक्टफुल डिस्कशन आहे. आणि आपण जे नाशिकमध्ये राहतोय, नाशिक जिल्ह्याला आपण गड किल्ल्यांचं माहेरघर म्हणायला काहीच अगदी हरकत नाही. अगदी आहेच आणि आहेच. इथे एक आपला जो अडल्ट एज ग्रुप आहे, हा ट्रॅकिंग, पावसाळा आला की ट्रॅकिंग, म्हणजे आपण जर का पकडलं तर जून जुलैपासनं ते फेब्रुवारीपर्यंत ऑलमोस्ट सगळे ट्रॅकर्स जागे होऊन जातात. जो बरोबर. नसेल तो पण स्वतःला ट्रॅकर समजतो. बरोबर एक प्रायमरी तयार करून कुठेतरी ते जातात. बरोबर. तर अशा ह्या एज ग्रुपला किंवा हे जे जाणारे असतात, यांच्यासाठी काय प्रिकॉशन, एक बेसिक प्रिकॉशन आणि एक प्रिव्हेंटिव्ह प्रिकॉशन, हे तुम्ही काय सांगाल की ह्या गोष्टी जर असल्या तर तुम्ही ॲटलिस्ट सेफ साईडमध्ये असाल? अगदी खूप खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे की सगळ्यात पहिला मला या सगळ्यांना जे कोणी पावसाळ्यामध्ये मान्सून चालू झाल्यानंतर निसर्गाचं सौंदर्य न्याहाळायच्यासाठी बाहेर पडतात, त्यांना एक सांगणं असेल की ज्या वेळेला गव्हर्नमेंटकडून जे काही प्रोटोकॉल्स येतात ते प्रोटोकॉल्स पाळा. की तुम्हाला सांगितलं ना की ह्या ठिकाणी जाऊ नका. आपण दुगारवाडीचंच उदाहरण जर घेतलं नाशिकमधलं, तर दुगारवाडी धबधब्यावरती त्याची वॉटर लेवल जास्त झाल्यानंतर ते खाली जाऊ देत नाही. फॉरेस्टवाल्यांकडून सांगितलं जातं की आता तुम्ही खाली जाऊ नका. हो. मेन रस्ता आहे तो बंद केला जातो, पण पर्यायी रस्त्याने लोक जातात. तर असं नाही केलं गेलं पाहिजे. कारण दुगारवाडीचं काय होते की जिथे पाऊस त्या वॉटरफॉलवरती पडतो तिथं काही इम्पॅक्ट, तिथलं काही नसते. ज्यावेळेला ब्रह्मगिरीच्या मागच्या साईडला पाऊस पडतो त्याचं पाणी वाहून दुगारवाडीला येतं. येतं. अचानक वाढतो तो धबधबा. हो. हा कारण एक्सपिरियन्स. मागचा पडलेला पाऊस इथे कळत नसतो हो. आणि तो फ्लो वाढतो. त्याच्यामुळे प्रशासनाकडून दिलेल्या सूचना पाळा. त्याच्यानंतर काय सांगेन की जिथे जाल तर गावातले लोक बरोबर घेऊन जा. हो. गावातल्या लोकांसोबत नसेल न्यायचं तर रेप्युटेड म्हणजे ज्या काही संस्था आहे, संस्थात्मक जे काही गिर्यारोहण चालते की त्यांच्यासोबत जा. कारण त्यांचं पूर्ण प्लॅनिंग असतं, त्यांच्याकडे सगळी तयारी असते, बॅकअप प्लॅन असतो, इमर्जन्सी आली तर काय करायचं हे सगळं त्यांच्याकडे तयारीच असतं. लोक काय करतात की तुम्ही यूट्यूबवरती बघता किंवर गुगलवर सर्च करता आणि जाता, तर असं करू नका. इतर दिवसाची गोष्ट वेगळी असते आणि पावसाची गोष्ट वेगळी असते. तर ही काळजी घ्या. आणि तुम्ही जिथे जाताय घरच्यांना सांगून जा. जिथे जाताय, कोणासोबत जाताय त्यांचे नंबर तुमच्या घरच्यांकडे देऊन जा. म्हणजे तुम्हाला आणि किती वेळा तुम्ही परत येणार आहात, हो. या वेळात जर परत आलं नाही तर याच्यानंतर अर्धा तासाने या नंबरला तुम्ही फोन करा. मग आमची ॲक्च्युअल आम्ही काय आहे, कुठे आहोत ते कळेल. ते कळते. ही काळजी घेतली गेली पाहिजे. म्हणजे मी हा पॉडकास्ट चालू करायच्या आधी मला माहीत नव्हतं ॲक्च्युली. कारण आपण एक टॉपिक्स आपल्याला माहीत असतात की हे हायलाईट झाले असतात, पण इन डिटेलमध्ये गेल्यावर आपल्याला कळतं की एक म्हणजे ते प्रोफेशन नाही म्हणता येणार आपल्याला, त्याचं एक महत्त्व कळतं. तर तुम्ही ज्या गोष्टींना डील केलं आहे आत्तापर्यंत, तुम्हाला आता आपल्याला थोडासा वाईट अनुभव आला तरी आपल्याला कळतं की यार आयुष्यात खूप काही गोष्टी आपल्या चुकल्या आहे किंवा खूप काही गोष्टी आपण हे सोडल्या गेल्या पाहिजे, की खूप बदल केले गेले पाहिजे. तुम्ही खूप वर्षांपासून ही गोष्ट करताय. तुम्हाला असं काय वाटलं की आयुष्यात काय गोष्ट महत्त्वाची आहे किंवा काय असं जाणीव झाली असेल की याच्या पलीकडे काहीच नाही आहे असं काय? एकच म्हणजे एकच उत्तर असेल त्याच्यावरती, समाधान. समाधानी. हां, समाधानासाठी तुम्ही सगळं केले गेलं पाहिजेत. की आपण जे काम करतो ते चांगलं काम आहे. कुठेतरी आपल्याला निसर्गाने संधी दिलेली आहे की मदत करायच्यासाठी. आधी प्रामाणिकपणे ते आपण करत राहायचं. तुम्हाला खरं सांगतो की माउंटन्समध्ये पार्ट ट्रेकिंग आहे, रॉक क्लाइम्बिंग आहे, माउंटेनिअरिंग आहे. याच्यामध्ये जो आनंद मिळतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद, समाधान
हे ज्यावेळेला तुम्ही रेस्क्यू करून येता आणि ते नातेवाईक असतात, पेरेंट्स असतात, त्यांच्या स्वाधीन त्यांचा माणूस केल्यानंतर की जो काही समाधान त्यांच्या चेहऱ्यावरचं जे प्रसन्नता आणि आपल्याला त्यांची जे संवाद साधतात ते बघितल्यावरती 10 पिनॅकल क्लाइंब केल्याचा अनुभव म्हणजे आनंद त्यावेळेस त्यावेळेला आपल्याला की काहीतरी आपल्याकडून चांगलं काम आहे आणि असंच आपल्याकडून सदैव होत राहावं. आमचं एक म्हणजे माझं स्वतःचं आहे, जे काही चांगलं होते ते त्या परमेश्वरांनी करून घेतलं आहे आणि जे काही राहून गेलेलं आहे ते माझ्याकडून राहून गेलं आणि पुढच्या ह्याच्यामध्ये मी ते कव्हर करेन असं करत असतो. सर ही पॉडकास्टला ना म्हणजे हा विषय खरंच मला सुचला आहे, खूप छान कल्पना आली पहिली ती मला की की आपण हा विषय घेतला पाहिजे आणि मला ते योगेश सरांमुळं सुचलं. योगेश आपले त्यांचं आडनाव ते आता नर्सिंग कॉलेजला आहेत बघा. अच्छा, ओके ओके. हां, सावळीवार. अच्छा, योगेश सावळीवार. सावळीवार. अच्छा. योगेश सावळीवार त्यांनी मला सुचवलं की असे असे आहेत सर, तुम्ही त्यांना बोलवा नक्की, हा तुम्हाला ते खूप छान पद्धतीने सांगतील. बरं. तुम्ही खूप छान पद्धतीने जी एवढी ब्रीफ माहिती दिली, यात एक्सपिरियन्स जो अनुभव आहे या अनुभवातून नक्कीच शिकायला पण 4 गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहेत की ह्या अनुभवात तुम्ही हे केलं त्याच्यानंतर तुम्हाला काही गोष्टी आढळल्या किंवा त्या गोष्टी पकडता आल्या, काहीतरी करता आल्या. सर्व तर मी तुम्हाला पहिले तर माझ्याकडनं मी तुम्हाला आभार मानेल की तुम्ही इथे आले पॉडकास्टला. तुम्ही हा जो जो अंडररेटेड विषय आहे, सगळ्यात महत्त्वाचा अंडररेटेड विषय आहे की जे खरंच माहीत नाही आहे लोकांना, तो तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला सांगितला, समजवला. जे श्रोत्यांपर्यंत जे पोहोचणार आहे ते तुम्ही काही मेसेज पण दिले. कारण ऑलमोस्ट माहीत नसतं. आज मला पण वाटतं की मी एका डोंगरावर आहे, त्या डोंगरापर्यंत मी गेलो तर मजा येईल. पण तिथपर्यंत जाण्याची जी तयारी असते, ज्या गोष्टी असतात, ज्या माझ्या बुद्धीला, माझ्या फिजिकली, मेंटली ह्या गोष्टी मी तयार झालो पाहिजे, ह्या गोष्टी तुम्ही खूप छान पद्धतीने आणि खूप फ्रँक लँग्वेजमध्ये सांगितलं आहे. खूप छान. तुम्ही परत तुमचे एकदा आभार मानतो, तुम्ही या पॉडकास्टसाठी आले. धन्यवाद. एक गोष्ट राहिली माझ्याकडून सांगायची, ती म्हणजे की हे टीमवर्क आहे. टीमशिवाय होऊ शकत नाही. तर हे आत्तापर्यंत जे काही सगळं झालेलं आहे, हे सगळं माझी जी नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्यूअर्स असोसिएशनची जी टीम आहे, त्या टीममधल्या मेंबर्समुळेच हे शक्य झालेलं आहे आजपर्यंत जे काही रेस्क्यू झालेले आहेत ते. आणि आनंदाची गोष्ट एक आहे की प्रत्येक पित्याला वाटत असते की आपल्या मुलाने आपल्या पावलावर पाऊल टाकायला पाहिजे आणि ती खूप मोठी अचीवमेंट असते. तेच तो मोठा आनंद आहे की माझी मुलगी जी आहे तनया, की तिने ज्या वेळेला पहिला स्वतःने रेस्क्यू केला, कोकणकड्याचा 1600 फुटामधला एक मुलीने सुसाईड केलेलं होतं, उडी मारली होती. तिचा रेस्क्यू हिने केला. ही 20 वर्षाची आहे, आता 21 वर्ष पूर्ण होईल तिला. तर ती ज्या वेळेला ॲक्च्युअल त्या गाड्यामध्ये उतरले त्यावेळेला माझ्या डोळ्यातून पाणी आलं की देवाने सगळं दिलं की माझ्याच पावलावर पाऊल टाकून माझी मुलगी या क्षेत्रामध्ये आता आली, हिंमत तयार झाली आहे तशी. आणि त्याचं सगळं क्रेडिट गणेश घेतलं जाईल, तिने त्याला तयार केलं. तर हा माझ्यासाठी खूप आनंदाचा प्रसंग होता की माझी मुलगी आता वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून तयार आहे, एक रेस्क्यूअर आहे. येस, रेस्क्यूअर आहे म्हणून अभिमानाची गोष्ट आहे. आणि खरंच अभिमानाची गोष्ट आहे. मी नक्की एक पॉडकास्ट मी घेईल, ते सायकोलॉजी करताय तुम्ही म्हणताय, मी एक रेस्क्यू सायकोलॉजी किंवा एक ट्रॅकिंग सायकोलॉजी असा काहीतरी विषयावर त्यांना बोलवेल शुअर. आणि तुमचं पुन्हा एकदा खूप कौतुक की खरंच तुम्ही छान विषय लोकांपर्यंत पोहोचवताय की तुमच्या ह्या प्रयत्नांना आईबाबाने आणखीन चांगले यश देवो, चांगलं कार्य तुमच्याकडून मिळेल. धन्यवाद. तर मित्रांनो, असा होता आपला आजचा पॉडकास्ट. ह्या पॉडकास्टमध्ये एक रेस्क्यूअर ही कन्सेप्ट पहिले तर कोणाला माहीत नव्हती. हे आपले जे आजचे गेस्ट होते दयानंद या सरांनी खूप छान पद्धतीने आपल्यासमोर मांडलेली आहे. एक रेस्क्यूअरला त्यांच्या पर्सनल लाईफमधून जेव्हा ते दुसऱ्यांच्या लाईफमध्ये जी सेविंग जी एक मुमेंट असते, जे स्वतःचा जीव धोक्यात घालून तुमचा जीव वाचवायला येतात, ह्या ठिकाणी त्यांनी त्या प्रसंगी जे आव्हानं येणार आहेत किंवा ज्या गोष्टी त्यांना फेस करायला लागतात हे त्यांनी खूप छान पद्धतीने आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही अशा कोणत्याही प्रसंगात अडकू नका. कुठेही जाल, स्पेशली माउंटन ट्रॅकिंग कराल, कोणत्याही धोकादायक ठिकाणी जायचा तुम्ही विचार करत असाल तर प्राथमिक जबाबदारी तुम्ही आधी त्या गोष्टी समजून घ्या, जे त्यांनी आपल्या पॉडकास्टमध्ये खूप छानरित्या समजून सांगितलेल्या आहेत. ह्या गोष्टींची काळजी घ्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यात एका रेस्क्यूअरची गरज पडणार नाही. आणि जर पडलीच तर त्या रेस्क्यू सिच्युएशनच्या अगोदर काय काय गोष्टी तुम्हाला करायच्या आहे ह्या पण त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. तर ह्या पॉडकास्टमध्ये मी खूप
वेगळा अनुभव अनुभवला जो की तुम्ही अनुभवाल, तर ह्या पॉडकास्टला नक्कीच खूप श्रोत्यांपर्यंत पोहोचवा. जे श्रोते तुमचे जाणारे, जे ट्रेकर ज्यांना माउंटन्स ज्या गोष्टी खूप आवडतात, ह्या गोष्टी ट्रेकिंग आवडते, अशा ठिकाणी जायला आवडतं, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये. द चेतन शो, स्टोरीज ऑफ चेंज, को पॉवर्ड बाय नाशिक फोन केअर. धन्यवाद.